स्वतःवरती काम करणं जे मी सांगत असते प्रत्येक वेळेला, ते करायला सुरुवात केली ना ती तुमचा ऑरा आहे. कारण ऑरा तुमचा रिफ्लेक्ट होत असतो, कळलं का? कारण तो तराजू आहे ना, तुमची पॉझिटिव्हिटी एवढी हाय पाहिजे की कोणत्याही निगेटिव्ह एनर्जी वाला तुम्हाला घाबरलं पाहिजे, रादर उलट काम झालं पाहिजे की त्याची निगेटिव्हिटी संपुष्टात आली, कळलं का? त्यामुळे अनडू ऍडव्हान्टेज महाराजांचा घ्यायला आणि कामापुरतं महाराज बिलकुल नाही, ते मी नेहमी सांगते. त्यामुळे सातत्य स्वतःवरती काम करणं आणि मीतूपणाची बोळवण विसरवण्यासाठी प्रत्येक क्षणाला आपण नामस्मरण चालू राहणं हे फार गरजेचं आहे. त्यांच्याशिवाय काही नाही, एक श्वास नाही, आता मी बोलते त्यातला एक शब्द नाही. त्यामुळे फार महत्वपूर्ण आयुष्य ह्या स्वामी परिवारात तुम्ही ह्या साठी इथे अगदी प्रकर्षाने सांगेल की तो श्वास आहे तो जगा आणि स्वामींच्या नावाने श्वास घ्या आणि सोडा, म्हणजे तो दुसऱ्याला अजून चांगली ऊर्जा देईल. पण तुमचा विचार करणं आणि त्या गोष्टीला इतकी पकड असते ना, तो फाउंडेशन असा घट्ट धरून ठेवा ना की तो कोणी आला ना तरी तसमस करता आला नाही पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तुम्हाला कोणी हलवू शकत नाही. गुरु, महागुरु, सद्गुरु सगळं जे काही तुम्हाला म्हणायचंय ते आपले महाराज आहेत, गुरुदेव दत्त आहेत, आपली कुलदेवता कुलस्वामिनी तुमच्या पाठीशी असते, ग्रामदेवता असते. त्यामुळे सगळं जे काही आहे ते आहे, ती शक्ती आहे. त्यामुळे आतून कॉल येतोय का हा चेक करायचा आणि आतून आलेला कॉल तुम्हाला कधी फसवत नाही, तो तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी असतो. सरेंडर म्हणते ना ते यासाठीच आहे. त्यामुळे तिथे तुम्ही तुमची श्रीमंती काही दाखवा, काही पुढे तुम्ही बंगल्यात राहा, झोपडीत राहा, इकडे सगळ्यांचा न्याय एकच आहे, तो तुमच्या कर्माचा हिशोब. आणि हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे रेखी शिकणं हा काही फक्त म्हणजे कोर्स वगैरे म्हणूच शकत नाही. दिस इज अ लाईफ. म्हणजे आपल्याला आपली साफसफाई करणं गरजेचं आहे ना. तुम्ही दुसऱ्यांच्या साफसफाईमध्ये कशाला इंटरेस्टेड आहात? एक बोट मी समोरच्या दाखवते, 4 बोट माझ्याकडे आहेत ती बघा ती पहिली. तुम्हाला सगळ्यांना इथे हे 3 नंबर्स आहेत, ते नेहमीप्रमाणे आपल्याला लेफ्ट हँड वरती लिहायचं आहे, ब्रिस्ट वरती लिहा. नंबर लिहिल्यानंतर आपण पुढचं सांगू. ओके. 2486 248685 492 248685 492. दुसरा नंबर खालतीच लिहायचा आहे त्याच्या. 3756 34606. रिपीट करू का? 3756 34606. तीसरा नंबर आहे 100011050110. लेफ्ट ब्रेस्ट वरती लिहा, एका खालोखाल 3 नंबर लिहा. बसलेले सगळेच रेखी साधक असतील तर आपले सिम्बॉल्स आपल्या हातावरती ड्रॉ करायचे आहेत. रेखी प्रेयर करून कॉलिंग करून ठेवा. मी माझी प्रेयर करेन तोपर्यंत मग आपण पुढे सुरू करू. आणि कोणी ऑन द वे अजून आहे असं काही फोन वगैरे असतील सपोज तर आपण नामस्मरण घेऊ, कारण मेडिटेशनच्या दरम्यान मग मध्येच कोणाला येता येणार नाही म्हणून.
मुंबईवरून सगळे आले का? कोण कोण आहेत मुंबईचे? ओके. कोण नवीन आहे तिथे आता, म्हणजे ज्यांनी नवीन आत्ता रेकी शिकलेले आहेत? ओके, 21 दिवस सगळ्यांचे झाले आहेत. कोणाची अट्युनमेंट बाकी आहे आणि ते आले आहेत? ओके. आपले परदेशातून कोण आलेले आहेत? ओके, बसा बसा. सगळ्यांनी डोळे मिटा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी बसून घ्या. श्री स्वामी समर्थ. आपण सुरुवात पहिली नामस्मरणाने करूया. कोणी अजून ऑन द वे आहेत असं काही कॉल वगैरे? सगळ्यांनी मोबाईल पूर्णपणे सायलेंटवर ठेवा. काही कोणी तुम्हाला इमर्जन्सी वाले कॉल अजिबात करणार नाहीत, त्याची खात्री महाराज घेतात. मिळालं तर जॅकपॉटच मिळेल, डोंट वरी. आणि हा सगळा जो आज असं काही समजू नका, हा आपला एकत्रित कार्यक्रम आहे, त्यामुळे आपल्याला गिव्ह अँड टेक करायचं आहे. कारण ह्याच्यातनं प्रत्येक जण शिकणार आहे. काहीतरी रेक्टिफिकेशन्स आपल्याला करायची आहेत. आपल्याला प्रत्येकाला कळणार आहे की आपण काय करत आलो आहोत, आपल्या चुका झाल्या, काय आपल्याला चेंजेस बघायचे आहेत. हे सगळ्यांनी थोड्या प्रकाराने जेव्हा शेअरिंग होतं तेव्हा आपल्याला त्या गोष्टी समजून येतात आणि मग आपण त्याप्रमाणे पुढच्या जर्नीला लागतो. यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी या सगळ्यांना आत्ताच थँक्यू म्हणते, कारण नंतर मग ती वेळच उरत नाही. अदिती आहे, अदितीने खूप या गोष्टीसाठी मेहनत घेतली आहे, सगळ्यांचे कॉल्स आणि सगळ्या गोष्टी. कल्याणी जिने ह्याचा अगदी पहिल्यापासून वेडा उचललाच होता, त्यामुळे कल्याणी थँक्यू सो मच. विशाल आहे, पनवेलवरून आलाय, त्याने आता हे बोर्डवरती वगैरे सगळं विशालने लिहिलेलं आहे. विशाल थँक्यू. आठवले मॅडम आहेत, त्यांनी खूप 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 मदत केलेली आहे, थँक्यू. आपण जेव्हा सगळी अत्तर बघत असतो, अत्तर आणि अष्टगंधांची ऑर्डर घेत असतो, त्याचा सर्व श्रीराम आपल्यासोबत आहे, त्यामुळे श्रीराम गद्रे यांचं मी स्वागत करते. थँक्यू. मोनुमिता आहे, लास्ट मीटअप आपलं मोनुमिताच्याच ऑफिसमध्ये झालं होतं. आज मोनुमिताचा पण तेवढाच सहभाग आहे, त्यामुळे थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद, कारण तुम्हा सगळ्यांशिवाय ही गोष्ट होऊच शकत नाही आणि महाराज आपल्या सोबत असतीलच, त्यामुळे त्यांचा प्रेझेन्स कसा फील करायचा आहे ते बघायचं आहे. वाळुंजकर मागे राहिलाय. वाळुंजकरने हे सर्व काही मागचे फ्लेक्स आहेत, वाळुंजकरने केलेले आहेत. वाळुंजकर थँक्यू सो मच. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला, कारण मधले काही दिवस मी जरा वेगळ्या कामात असल्यामुळे यामध्ये लक्ष घालत नव्हते, पण ह्या सगळ्यांनी पुरेपूर सगळं काही पाहिलं आहे, जे आपल्याला आता सगळं समोर आहे, दिसत आहे.
त्यामुळे मी सगळ्यांचं पहिलं ग्रॅटिट्यूडच मला कायम असेल. आपण नामस्मरणाने सुरुवात करूया. ओके, तुम्ही बसू शकता, असं काही शिक्षा नाहीये. चेअर्स घ्या. पहिले 10 शेअरिंग जे काढले होते, आय थिंक सो प्रत्येकाला माहिती आहे. कोण कोण आहेत ते? वैभव, हाय, हाव आर यू? पुढे या, पुढे या. नामस्मरण झाल्यानंतर आपण सगळ्यात प्रथम शेअरिंग घेऊ, कारण शेअरिंग मध्ये ना असे एक एक पॉइंट्स निघतात की ज्याच्यातून आपण पुढे गोष्टी घेऊ शकतो. कारण मी इथे काही भाषण द्यायला उभी नाहीये. माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत ना काही, त्या थोड्याफार अगदीच कुठेतरी कार्यक्रम अडला तर ते पुढे नेण्यासाठीच्या म्हणून आहेत. पण आपण गो विथ द फ्लो असतो नेहमी, त्यामुळे सगळं करणारे आपल्या मुखातून वधवून घेणारे महाराज आहेत आणि महाराजांचं अस्तित्व आपल्याला इथे फील करायचं आहे आणि ते फील होतं एवढं तुम्हा सगळ्यांना कळून येईल. त्यामुळे डोक्यामध्ये बाकी कोणतीही चिंता असेल, काही त्रास असेल, ते सगळं बाजूला करण्याची जबाबदारी महाराज घेतात. जेव्हा पहिली पायरी तुम्ही इकडे वरती आलात तेव्हा रिलॅक्स होऊन आता इथे बसला आहात. पाय जमिनीला टेकलेले आहेत, ग्राउंडिंग होणारच आहे. प्रोटेक्शन शिल्ड घेतला आहे, त्यामुळे कोणालाही कोणाच्या ऑराचा त्रास होणार नाही. त्यामुळे सगळ्या काळजी असतील आणि मी आता नंतर थोड्या वेळाने सिम्बॉल्स इकडे सोडेनच. ओके, नामस्मरण सुरुवात करूया. सगळ्यांनी डोळे मिटा आणि मनापासून त्यामध्ये सहभागी व्हा. एक 5 मिनिटं नामस्मरण करू, म्हणजे एनर्जीज प्रवाहित. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपाकरा. श्रीपाद श्री समर्था कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवांबरा दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा 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 दिगंबरा. श्रीपाद वल्लभ. तुमच्यामध्ये असलेली विल पॉवर, रेझिलियन्स की काही झालं तरी मी हे करणारच, आणि दररोज मेडिटेशन करण्याची जी उत्सुकता आहे ती असली तर मेडिटेशन खूप छान सक्सेसफुल अगदी होतं. माझी 2 मुलं असल्यामुळे मला मेडिटेशन करताना खूप अडचणी येत होत्या. मध्येच ती उठायची, रडतच उठायची. अगदी मी कितीही 4 वाजता जरी उठली तरी एक तरी मूल माझं उठायचंच रडत आणि माझं मेडिटेशन मध्ये थांबायचं. पण स्वामी कृपेने माझं ते मेडिटेशन पूर्णच करायची आणि तेव्हा मला समजलं की
पक्क माहिती होतं मनाला की पर्सिव्हरन्स इज द की काही झालं तरी कन्सिस्टन्सी ही दिसलीच पाहिजे, आपली डेडिकेशन हे असलंच पाहिजे. दू रेखी बी रेखी हे जे ताई प्रत्येक वेळेला सांगत असते, त्याच्याबद्दल पण मला काही बोलायचं आहे. रेखी शिकताना मी हा कधी कोर्स म्हणून पाहिलाच नाही. सगळ्या गोष्टी रेखीने मला भरभरून अगदी दिलं आहे. आणि मेन काय आहे की आपल्याला रेखी भरभरूनच देते, फक्त ते आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि त्यातल्या त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप चांगलेच बदल आलेले आहेत. त्यातली एक गोष्ट मला हायलाईट करावीशी वाटते, ती म्हणजे एक्सपेक्टेशन्स. की एक्सपेक्टेशन्स हे फक्त स्वतःकडूनच असले पाहिजे, ते मी शिकले आहे. आणि when we manage our expectations from loved ones, automatically life becomes simpler and easier. दुसरी गोष्ट जी मी खूप चांगल्या पद्धतीने शिकली आहे ती म्हणजे माझं स्वतःशी असलेलं नातं जे आहे ते खूप घट्ट झालं आहे. अशा खूप असंख्य अगदी गोष्टी आहेत ज्या मी आता तुम्हाला सांगू शकते की काय काय झालेलं आहे रेखी आणि प्राजक्ताताईंनी माझ्या आयुष्यामध्ये. एक छोटासा किस्सा मला तुम्हाला सांगायला आवडेल. तो म्हणजे 11 डिसेंबरला गुरुवार होता आणि नेहमीप्रमाणे मी दर गुरुवारी जशी मठात जायला लागले होते ना, त्या दिवशी मिस्टर बरोबर नव्हते, मला रिक्षाने जायला लागलं होतं आणि खूप उत्सुकता होती मला मठात जाण्याची. आणि माझी मुलं, मी त्यांना घेऊनच, मी सगळ्या कुटुंबाला घेऊन जाते मठात अगदी. तर त्या दिवशी मुलांना पण घेऊन निघाले. अर्धा तास झाला रिक्षाच मिळेना मला. 7-8 जणांना विचारलं, कोणी जायला तयार नाही. ठाण्यामध्ये घोडबंदर रोडला प्रचंड ट्रॅफिक असते, त्याच्यामुळे कोणीही जायला तयार नव्हतं. त्याच वेळेला अगदी मला ताईचा मेसेज आला आणि ताईने मेसेज, मी तुला सांगितलं पण बघ देवीचा फोटो, मग तुम्हाला तुझा फोटो पाठवला असेल, मग ती तसेच डोळे होते, आठवलं तुला? सो ते जेव्हा मी पाहिलं ना, अगदी नेक्स्ट मोमेंटला, ताईच्या मेसेज नंतर अगदी नेक्स्ट मोमेंटला मला रिक्षावाले काका भेटले. ते पण स्वामी भक्तच होते आणि त्यांनी मला मठापर्यंत नेलं. तिथे 15-20 मिनिट थांबले माझ्यासाठी. मला पुन्हा घरी आणून घरपर्यंत सोडलं व्यवस्थित. आम्ही खूप गप्पा पण मारल्या वगैरे, सगळं छान झालं. सो इथे मला असं वाटतं की स्वामी आहेत, आपल्याला बघत आहेत, आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत आहेत व्यवस्थित. असे खूप काही अनुभव आहेत. स्वामी समर्थ आणि ताई, माझी इच्छा खूप माझ्या सगळ्याच इच्छा सिरियसली सांगते पूर्ण होत आहेत आणि थिंग्स इन माय लाईफ आर लिटरली फॉलिंग इन प्लेस. सो ताई, मी संपवते. आणखी किस्सा भेटत नाही आणि बोलायलाही मिळत नाही असं होतं. मी बोलले ना तुम्हाला, गौतम बुद्धांची आउटलाईनची मला फ्लॅश झाली होती. अगदी नेक्स्ट वीक मध्येच मला श्रीलंकेला जायला हे मिळाली होती ऑपॉर्च्युनिटी. तिथे गेले, कारण की बुद्धिस्ट आहेत तिथे, 70% बुद्धिस्ट आहेत श्रीलंकेला. आणि तिथे गेल्यावर पण मला जे एक्सपिरियन्सेस त्या टूथ रेलिक टेम्पल मध्ये आलेले आहेत ना, ते खूपच सुंदर. म्हणजे मी जिथे मॉनेस्ट्री मध्ये जायची तिथे मी मेडिटेशनला बसायची. आणि तिथे श्रीलंकेत संजीवनी जी आपली ही आहे ना, ते झाड तिथे होतं आणि तिथे ते त्यांचं स्पाइस गार्डन होतं. सो तिथे आम्ही गेलो आणि त्यांनी ना आम्हाला एक असं सांगितलं की तुम्ही इथे या संजीवनीवर असा हात ठेवा आणि तुम्ही बघा की तुमच्याकडे काय तुम्हाला एक्सपिरियन्स येतोय, तुम्हाला वाटेल काहीतरी. तर माझ्यावर ना 10-12 जण होती, तर त्यांना कोणाला काही फील नाही झालं. मी नंतर सगळ्यांना, प्रत्येकाला विचारते काय झालं का फील. पण ना मला इतके व्हायब्रेशन जाणवले, लिटरली माझे हात शेक होत होते आणि खूप अशी ऊर्जा ना खूपच जाणवत होती. आणि तेव्हा असं काहीतरी जाणवलं मला खूप मनापासून. म्हणजे आता मला इथे पण थोडक्यात सांगायचं की म्हणजे ही जे म्हणाली की तिने त्या वृक्षावरती हात ठेवला, तिला व्हायब्रेशन जे सेन्सेशन आपण आता म्हणतो ते आधी आपल्याला आयुष्यात ते कळत नव्हते, ते आता आपण सेन्स करतो. सेन्स करताना साधारणतः तू काय सेन्स करतेस लोकांमध्ये, म्हणजे तुला काय वाटतं, तू काय बघतेस लोकांमध्ये? हा,
आतून कम्युनिकेट करतो. सो तेव्हा काय जज करतेस किंवा तू कशी रेसिपी प्रिपेअर करतेस? मी ना हल्ली लोकांना जज करताना मी लिटरली लोकांना जजच करत नाही खरं I have stopped judging people around me and I have seen that people are reciprocating me very positively in all senses and I am meeting only positive people around me. I meet only good people around me. आणि हे खूप आधीपासून आणि रेखीनंतर खूप जास्त कसं आहे की आता ही जी म्हणते ना की माझ्यामध्ये मी आता कोणाला जज करत नाही आणि ऍक्च्युली ते करूही नाही. आपण जज करायला बसलेलो नाही आहोत. जो आपला हिशोब मांडायचा आहे प्रभूंना ते मांडतील. कळलं का? कारण आपण हॉटेलमध्ये जातो, आपण आपल्या टेबलवरच बिल पेड करतो, आपण दुसऱ्याच्या टेबलवरच बिल पेड करत नाही. आणि तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ती पेड करू शकता. ते तुमचं स्वतःचं प्रार्थन झालं, प्रारब्ध झालं. पण ह्याच्यामध्ये जसं आहे की पॉझिटिव्ह गोष्टी पाहणं ही जी सवय तुम्हाला लागते ना, त्याच्यासाठीच आपली कम्युनिटी, आपलं शेअरिंग जे स्टेटसवरती नेहमी असतं. आणि महत्त्वपूर्ण आणि मला इथे हे सांगायचंच आहे की कोणाचं शेअरिंग ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर मला खूपदा असे मेसेजेस येतात की आम्हाला असं काही दिसत नाही. असे कोण आहे तिकडे मला मेसेज करणारे? आता मला दिसत नाही ह्याचं गणित काय आहे? कारण काय तर कोणीही जेव्हा बसतात ना मेडिटेशनला, तेव्हा यांच्यापैकी खूप जणांनी काहीही धरलेलंच नसतं मनामध्ये की मला काय पाहायचं आहे, मला काय एक्सपेक्टेड आहे, मला काय व्हायचं आहे, मला काय आता त्या सोबत रेकीच्या सोबत माझा हा 1 तास कसा जाणार आहे, ते कोणीही डिसाईड केलेलं नसतं. आणि जेव्हा तुम्ही अज्ञानात बसलेले असतात ना, शून्य होऊन बसायचं असतं. तिथे शून्याला सुद्धा तिथे भरपूर व्हॅल्यू आहे. त्यामुळे कसं आहे की तुम्ही काहीतरी धरून बसतात की मी कशासाठी मेडिटेशन करते. प्रत्येकाला काहीतरी तिथे व्यवहार मांडायचा असतो ना, तर तिथे व्यवहारापुरतंच तुमचं नातं महाराजांच्या सोबत सुद्धा राहील, रेकी सोबत सुद्धा राहील. तुम्ही त्याच्यात आत्मसात करू शकणार नाही. म्हणून ज्याला दिसत नाही आणि काहीही समोरच्याचं वाचल्यानंतर मला का दिसत नाही त्यापेक्षा मी आज दिवसभरामध्ये किंवा रात्र मी माझ्या मागच्या काही दिवसांमध्ये काय करत आले, मी कोणते विचार करत आले, मी काय वाचत आले, मी काय पाहत आले, हे बघणं, स्वतःवरती काम करणं जे मी सांगत असते प्रत्येक वेळेला, ते करायला सुरुवात केली ना, ती तुमचा ऑरा आहे. कारण ऑरा तुमचा रिफ्लेक्ट होत असतो. कोण आपल्याला समोर आल्यानंतर कधी कधी खूप छान वाटतं, बरं वाटतं, कोण नकोसच वाटतं. असं का होतं? कारण तो ऑराच असतो तुमचा, जो ऑरा बोलत असतो. कारण तुमची स्पंदनं आहेत ना, ती तुमच्यापेक्षा जास्त बोलतात. तुम्ही नकळत सुद्धा म्हणजे मौन धारून सुद्धा तुम्ही बोलू शकता, कारण ते तुम्ही ऑरामधून रिफ्लेक्ट होत असतात. त्यामुळे काही दिसत नसेल तर ह्याच्यावरती मला काम करायचं आहे स्वतःवरती, हे यापुढे करायचं आणि मला त्यावरती मेसेज करायचं नाही. थँक्यू सो मच. नाव वैभव पाटील. मी आता एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मॅनेजर आहे आणि माझी आणि ताईंची भेट झाली लंडनमध्ये. म्हणजे मी लंडनमध्ये होतो आणि मी असं व्हिडिओ बघत होतो यूट्यूबवरती आणि मला वाटलं की ताईंची बोललं पाहिजे. बेसिकली मी म्हणजे काउन्सिलिंग सेशन मला पाहिजे होतं. पर्सनली काही गोष्टी व्यवस्थित चालू होत्या. प्रोफेशनली मी खूप चांगल्या ठिकाणी होतो. म्हणजे स्वप्नवर जॉब, स्वप्नवर कंपनी, स्वप्नवर प्रोफेशन, म्हणजे काय त्यामध्ये येत होतं. पर्सनली मी खूप स्ट्रगल करत होतो. असं मला रेकी वगैरे काही माहिती नव्हतं. ताईंना असं मी मेसेज केला की मला बोलायचं आहे. ताईने मला टाईम दिलं, यावेळी तुम्ही फोन करा. ठीक आहे. मग फोन झाला. फोन केल्यावर मी मला रडगाणं नेहमीप्रमाणे सांगितलं, माझं असं झालं, तसं झालं, हे ते 15-20 मिनिटं मी जे काय फ्रस्ट्रेशन होतं ताई ऐकून घेतलं, शांतपणे ऐकून घेतलं. सगळ्या शांतपणे तिने ऐकून घेतलं. मग त्यांनी थोड्या काही गोष्टी सांगितल्या की असं केलं तर असं. मग थोडं मला बरं वाटलं. तो कॉल झाला त्यावेळी मला असं वाटलं ना, सगळं संपलं. आणि हा एकमेव व्यक्ती असा होता की तो सारखा सगळा कॉल बुकिंग करायचा. सारखा म्हणजे शेवटी एका पॉईंट मी म्हटलं तुझे चार्जेस पण ठेवतो बघा, पण तू बोल, पण तू कॉल बुकिंग वरती राहू नकोस कारण तुझी गरज वेगळी आहे. मी तेच सांगतोय की काय झालं, कॉल झाला, इन्स्टाग्राम एकदम पॉझिटिव्ह, एकदम म्हणजे एकदम 4 तासानंतर तो घेत तेव्हा गेली. 4 तासानंतर परत ताई कुठे आहे, ताई मला बोलायचं आहे, असं परत 4 तासानंतर परत
संबंधच नाही कधी त्यानंतर ताईंच्या बरोबर रेकी मी शिकलो. रेकी लेवल 1 माझी क्लिअर झाली. त्यानंतर मी हिलिंग सेशन पण घेतलं. म्हणजे आणि त्यावेळी मी लंडनमध्ये होतो आणि पर्सनली स्ट्रगल करत होतो. म्हणजे लंडनमध्ये मी रेकी शिकायला गेलो होतो असा तो विषय झाला. पण बाकी तर काहीच केलं नाही लंडनमध्ये गेलं. रेकी लेवल 2 पण माझी झाली. त्यानंतर मला निर्णय झाला की भारतात परत जायचं, की आपण इथं पर्सनली स्ट्रगल करतो तर आपण इथं नाही थांबायचं. ताईंना मी मेसेज केला की मी आता निर्णय घेतलाय. तेव्हा माझ्याकडे जॉब नव्हता किंवा काही नव्हता, काही नाही. आणि रेकी लेवल 2 केल्यानंतर मी लंडनमध्ये असताना सगळ्यात अवघड ज्या 3 परीक्षा असतात आमच्या फील्डमध्ये त्या तिन्ही मी पास झालो. म्हणजे माझ्या ऑफिसमधले कलिग म्हणतात ह्या एक्झामला 1 ते 1.5 वर्ष लागतात, तू 15 दिवसात कशा पास झाला? मी म्हटलं माझ्याकडे काय उत्तरच नाही आहे त्याचा. सडनली मी डिसिजन तिथला जॉब मी सोडला. खूप चांगला जॉब, म्हणजे सोडणं अशक्य होतं असं म्हणजे कोणी निर्णय. तो रेकी लेवल 2 केल्यानंतर मी इमिजिएटली निर्णय घेतला. आणि ताईने म्हणलं मी जातो, माझ्याकडे काही जॉब नाही. ताई म्हणतात तू काय काळजी करणार. त्यांनी मला नंबर दिले. मी भारतात परत आलो आणि एका महिन्यात माझ्याकडे 3 जॉब होते. म्हणजे असं नाही की फक्त माझ्यामध्ये जो बदल झाला. आणि मग ताईंशी बोलताना ताईने नेहमी म्हणजे स्वतःवर काम करावं लागेल. अरे म्हटलं मी बरोबर आहे, बाकी सगळे चुकीचे हे मला नेहमी वाटायचं. स्वतःवर काम करावं लागेल. असं कसं काय. जेव्हा मी रेकी लेवल 2 केली तेव्हा मला खरं कळालं की स्वतःवर काय काम करायचं. ती लिस्ट एवढी मोठी होती, म्हटलं आता खूपच काम करावं लागलं. त्यानंतर हळूहळू मी असं काम करत करत थोडंफार माझ्या अजूनही तो प्रवास चालूच आहे. तो प्रवास एंडलेस असतो, कारण प्रत्येक वेळेला आपलं काहीतरी जनरेट होतच असतं ना. त्यामुळे पुन्हा म्हणून दूर एकी ती रेकी का म्हणते. आणि सातत्य हे का हवं, कारण तुम्ही कधी करप्ट व्हाल, कोणाच्या सानिध्यात याल ते सांगू नाही शकत. कळलं का. कारण तो तराजू आहे ना. तुमची पॉझिटिव्हिटी एवढी हाय पाहिजे की कोणत्याही निगेटिव्ह एनर्जी वाला तुम्हाला घाबरलं पाहिजे. रादर तुम्ही त्याच्यावरती उलट काम झालं पाहिजे की त्याची निगेटिव्हिटी संपुष्टात आली पाहिजे. मग त्याच्यासाठी रेग्युलर बेसिसवरती रेकी करणं हे गरजेचं आहे. म्हणजे समोरची जी टाप उरत नाही की तुमच्या समोर येऊन तो उभा राहील. आणि तेवढं तुम्हाला सक्षम महाराज करतात. म्हणून फक्त आपलं मूळ सूत्र ग्रॅटिट्यूड हे फार महत्वाचं आहे. कारण ग्रॅटिट्यूड शिवाय तुम्हाला तिकडे आला ना, स्वतःतला मी आला ना, की तुम्ही बाजूला असे उचलून फेकले जातात. कळलं का. अक्षरशः फेकले जातात. त्यामुळे त्याच्यावरती माझं सांगण्याचं की स्वतःवरती काम करा. कारण तो कुठेही कधीही चिकटू शकतो. कारण ते अतिशय घाण आहे तुम्ही म्हणजे. कळलं का. त्यामुळे तो मी बाजूला करता येणं हे फार मोठं काम करत असतो आपण आपल्यावरती डेली रिच्युअल्स जे होतात त्याच्यात. कळलं. त्यामुळे तो एक नेहमी स्वतःवरती, किंवा मी तर म्हणते स्टार्टिंगला अगदी आपल्या मनामध्ये ते घोळून पियायला आपल्याला तो जो घोळ आहे ना, त्याच्यासाठी स्लोगन पण लिहून ठेवा की मला मी सोडायचं. काय सोडायचं तर मी सोडायचं. मग तुम्ही ऍक्च्युली आपल्याला ऍटलिस्ट काय सोडायचं हे जरी कळलं ना, तरी नंतर पुढची कामं आपल्याला काय मिळवायची ती नीट क्लिअर होतं. आणि नाहीतर त्याच्यामध्ये जंबल होतं, शफल होतं. काय करायचं तेच तुम्हाला माहित नसतं. आणि तुम्हाला काय करायचं हे जेव्हा कळत नाही ना, तेव्हा तुम्ही रॉंग ट्रॅक वरती आहात. म्हणून आपल्याला नाही कळत ना, आपली बुद्धी नाही ना चालत, मग आपल्याला महाराजांनी घेतलंय ना, त्यांच्यावरती विश्वास ठेवणं तरी जमतंय का, तेवढं तरी करा. कारण तो विश्वास खूप महत्वाचा असतो. विश्वासाशिवाय कुठचीच पायरी सुरू होत नाही. आणि तो वैभवने ठेवलाच तेव्हा. त्यामुळे त्याला जे 3 ऑप्शन्स लगेच जे निर्माण झाले ना, अदरवाईज प्रत्येक जो घराचा आता त्याचा फॅमिली त्याला रन करायची, तर तो ऑफकोर्स त्या पॉइंटला पहिला विचार करेल की मी एवढा पॅकेज सोडून मी इंडियामध्ये आलोय, तेवढ्या पॅकेजला तर मॅच होणार नाही मी इंडियामध्ये. तेव्हा मला ते जे काय अर्निंग आहे ते मला पुढचे काही महिने रोल करायचं आहे जस्ट फॉर फॅमिली पर्पज. मग तेव्हा त्या पॅकेजला मॅच होण्यासाठीचे जे डायलेमा आतमध्ये जेव्हा चालतो, ती स्टेज खूप डिफिकल्ट असते. आणि तेव्हा जेव्हा म्हणजे आपण म्हणजे मी हे म्हणते की म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही असाल तर तुम्ही कॉल करा, बोला, म्हणजे काय पडलंय तर तेव्हा आपण डिस्कस करू शकतो. कळलं का. पण ऑलवेज देयर इज अ 2 वे प्रोसेस आहे. मी जे नेहमी पॉडकास्टला पण पहिल्यांदा तेच सांगितलं. कारण मला तुम्ही लक्षात नाही राहणार नावं तुमची किंवा तुमचे फेस माझ्या लक्षात नाही राहणार. कारण आताही ते भरपूर कमी जणच मला भरपूर आहेत की म्हणजे मी दुसऱ्याही अनुषंगाने सांगू शकते की जेव्हा कधी काही आपले कार्यक्रम असतात किंवा म्हणजे सणवार असतात, मला खरंच कोणीही विश करू नका, मनातनं विश करा. कारण होतं काय माहिती, तुमचे जे मेसेजेस आहेत ना ते
ते एवढे येतात ना की ज्याच्यामुळे कोण अर्जन्सी वाला असतो ना मेसेज तो लिटरली खाली निघून जातो. कारण अशा विचित्र केसेस चालू असतात ना, कोण ICU ला असतो, कोणाचं फार वेगळ्या लेवलचं डिप्रेशन स्टेट असतं, मग त्याच्यामध्ये हॅपी दिवाळी, हॅपी गुढीपाडवा हे सगळे जे वरती वरती येतात ना, तो माणूस नंतर ऑफकोर्स माझ्यावरती भडकूही शकतो की मला तुम्ही एंटरटेन केलं नाही तेव्हा. कारण मी माणूस आहे, मलाही घर आहे, काही गोष्टी असतात सणवाराच्या वेळेला, तेव्हा हे सगळे बघितले ना की मला असं वाटतं खाली बघूच नाही असं वाटतं. कारण मी कम्युनिटीवरती येते तर तुम्हाला इन जनरल सगळ्यांनाच पोहोचते, तुम्ही मनातून विश करा. खरंच सांगे, मला काही राग येणार नाही की कोणी मला एकाही विश केलं नाही तरी कळलं, कारण तुमच्या ब्लेसिंग्स कायम आपल्या एकत्र परिवारासोबत आहेत. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींच्या जाणीवा मला आता म्हणजे हल्ली खूप रिअलाइज होतं की ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. म्हणजे कधी कधी ध्यानात नाही राहत या गोष्टींना, आणि परत रिप्लाय नाही केला तरी राग येतो. हा एक फार मोठा हे झाला माझा हल्ली, लोचाच म्हण मी त्याला. कारण मला मेसेजला रिप्लायच केला नाही पॉसिबल आहे, नाही पॉसिबल आहे. मी खरंच सांगेन, मी त्याची माफी पण मागते तुमच्याकडनं की मला पॉसिबल नाही. कारण मला जे मेन आहेत ना, ज्या गोष्टी जिथे अडकलेले आहेत त्यांच्यासाठी जेव्हा काम करणं हे माझी प्रायोरिटी असेल. त्यामुळे ते विश करणं ते मनातनं महाराज करणारे आहेत, ते सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करणारे आहेत. मी तर माध्यम आहे, उत्तम माध्यम बोल हे त्यांनी दिलेलं आहे म्हणून मी बोलू शकते. अदरवाईज सर्व आपले करतात ते आहेत. त्यामुळे त्यांना सरेंडर व्हा, जे काही तुम्हाला सांगायचं ते तिथे डिलिव्हर करा, तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचेल. पण रेकीनं बोलल्यावरती जास्त पोहोचतं का? कारण रेकीमध्ये जे तुमचे सिम्बॉल्स आहेत, ती लँग्वेज आहे त्यांची. एरवी आपण म्हणतो देव ऐकत नाही, पण जेव्हा सिम्बॉल घालून तुम्ही कोणत्या प्रार्थना करता, काही गोष्टी करता, आपण नंतर हिलिंग वरती पण येऊ, तुमचं रेकी बॉक्स सेकंड लेवल वगैरे जे आहे त्या पॉईंट वरती येऊ. मला क्वेश्चन विचारा, कारण माझ्या ध्यानात नाही राहणार की मला तुम्हाला काय सांगायचं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या लँग्वेजेस आहेत. तुम्हाला जर का ती भाषा नाही कळली, कारण त्यांची भाषा म्हणजे स्पंदनात नाही, ते तुम्हाला येऊन इथे उभा राहून मी काही सांगणार नाही की महाराजांना समोर आले तरी लोक आधार कार्ड मागतील, हल्ली अशी परिस्थिती आहे. कळलं का? त्यामुळे ही स्थिती नाहीये की ते समोर येऊन तुमच्या उभे टाकतील. म्हणून ते असंही म्हणत नाही की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून, काय असं नाहीये, ते नामाच्या पाठीशी आहे. कळलं का? त्यामुळे अंडू ऍडव्हान्टेज महाराजांचा घ्यायला आणि कामापुरता महाराज बिलकुल नाही, ते मी नेहमी सांगते. त्यामुळे सातत्य स्वतःवरती काम करणं आणि मीतूपणाची बोळवण विसरवण्यासाठी प्रत्येक क्षणाला आपण नामस्मरण चालू राहणं हे फार गरजेचं आहे. ते तुम्ही विसरलात ना तर तुम्ही फक्त कामापुरते मटेरियलिस्टिक वर्ल्डला चिकटून आहात एवढं ध्यानात ठेवा. तुम्ही कधी उचलून फेकले जाल आणि पुन्हा त्यांच्या पायाशी याल हे तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे ते श्वास धरणं हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्याशिवाय काही नाही, एक श्वास नाही, आता मी बोलते त्यातला एक शब्द नाही. त्यामुळे फार महत्वपूर्ण आयुष्य ह्या स्वामी परिवारात तुम्ही ह्या साठी इथे अगदी प्रकर्षाने सांगेन की तो श्वास आहे तो जगा, आणि स्वामींच्या नावाने श्वास घ्या आणि सोडा, म्हणजे तो दुसऱ्याला अजून चांगली ऊर्जा देतो. बाकी आपण पैशातनच प्रत्येकाला मदत करायला पाहिजे असं काही नसतं. दोन चांगले शब्द द्यायला म्हणजे माणूस फार व्यवहार पाहतो. कळलं का? त्यामुळे डिलिव्हर करताना म्हणून मी आज अक्षरशः 10 अक्षरशः निवडून काढले, कारण काही काही गोष्टीतनं मला माहिती होतं. कारण काय आहे की रॉंग ट्रॅकला पण कधी कधी साधक शेअरिंग करायला जातो, मग मला पटकन थांबवणं सुद्धा तिथे जमत नाही. काय शिकलात, काय तुम्ही पॉइंट उचललात, कारण काय आहे, काम काय आहे ते. तुम्हाला तुमचा ट्रॅक चुकलाय ना, तुझी गाडी उतरली होती की नाही पटरीवरून, त्या ट्रॅक वरती चढवणं. पण चढल्यानंतर काम केलं नाही तुम्ही, अजूनही करतोय. लाट आहे ना ती पुन्हा आतमध्येच जाते, समुद्र लाटेला बाहेर फेकत नाहीये. तिथं आपल्याला असा कोच असणं गरजेचं आहे, तो स्विमिंग शिकवतो आपल्याला. आता म्हणजे मला हे काम दिलंय ते मी अक्षरशः घरातल्या सगळ्यांना सांगितलं की माझ्यासाठी ही जास्त प्रायोरिटी असेलच. ऑफकोर्स माझं काम महत्वाचं असेल, पण याच्यामधून एक जरी असं काही घडत असेल ना तरी तुम्ही एक अजून 10 जणांना घडवू शकता असं आहे. पण तुमचा विचार करणं आणि त्या गोष्टीला इतकी पकड असते ना, तो फाउंडेशन असा घट्ट धरून ठेवा ना की तो कोणी आला ना तरी तसमस करता आला नाही पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तुम्हाला कोणी हलवू शकत नाही. हे मी तुम्हाला महाराजांच्या इथे समोर उभी राहून सांगते, नाही कोणी तुम्हाला हलवू शकत. फक्त तुमचा ट्रस्ट आणि तो असा पाहिजे ना की ते आहेत ते बरोबर करणारच आहे. इतकी स्वतःशी गाठ बांधून ठेवा, कारण त्यांनी गाठ ती बांधली आहे तुमच्याशी. आता म्हणून तुम्ही इथे सगळे आज खूप लांबून पहाटेचा प्रवास करून किंवा हे नाही कुठे जायचं असेल परदेशातून आलेले आहेत
म्हणजे प्रत्येकाच्या ऍक्टिव्हिटीज असतात. आज आपण इथे बसलोय ते त्यांनी बसवलं आहे म्हणून आपण बसलो आहोत. अशा वेळेला येणं, स्वतःची उपस्थिती देणं हा महाराजांचा आशीर्वाद आहे. कळलं का? आणि तो आशीर्वाद घ्यायला कधीच कटुता करू नका किंवा टाळमटाळ करू नका. कारण हे आपलं लाईफ ग्रो करण्याचं एक मॅजिकल डिवाइन स्पिरिच्युअल लाईफ आपल्याला महाराजांनी इथे ओतून देत आहे. ते फक्त तुम्ही घ्या तुमच्या उंचीवर. पण हे मी पण कसा नसतो म्हणजे कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट घेत नाही. म्हणजे मी तर काही तुमच्यामुळे नाही, माझ्यामुळे काय नाही, तर हे तुमच्यामुळे झालं. एकाही गोष्टीचं आता मी जॉब दिल्यावर ताईंना मेसेज केला की ताई तुमचा ऍड्रेस पाठवा, मला गिफ्ट द्यायचं आहे. ताई म्हटल्या गिफ्ट पाठवायचं नाही, अन्नछत्र दान करा. ताई ऍड्रेस पाठवा, ताई ऍड्रेस पाठवा. नाही नाही म्हणजे त्या पण ऐकत नाही. ती पण शेवटी महाराजांच्या तिकडे गेलं. म्हणजे कोणत्याही छोट्याही गोष्टीचं क्रेडिट त्या घेत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण त्यांचा वेळ लिमिटेड आहे. प्रत्येक लोकांनी म्हणजे खूप सारे लोक त्यांना कॉल करत असतात, बऱ्याच लोकांनी काय असतील. त्यामुळे दुसरा मार्ग म्हणजे त्यांनी जे युट्यूब व्हिडिओ बनवले ते त्यांचा वेळ जात नाही म्हणून बनवले नाही. एवढे चांगले व्हिडिओ आहेत ते. मी गेले 2 वर्ष मी खरंच वेळ जात नाही म्हणून बनवले आणि आता खरंच वेळ नाहीये की एकही व्हिडिओ बनवू शकत नाही. मी पर्सनली गेले 2 वर्ष रोज सकाळी व्हिडिओ बघतो. रोज आणि माझा किंवा ऑफिसमध्ये कोणती इम्पॉर्टंट मीटिंग असेल तर 100% मी तो व्हिडिओ बघतो. सगळे माझे व्हिडिओ आहेत. महाराजांच्या कृपेने ते रेतीमधनं पूर्णपणे चार्ज होत असतात व्हिडिओ. त्यामुळे तुम्हाला त्याचे ब्लेसिंग्स तुम्ही कुठेही कशातही अडकलात तुम्हाला ते पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. म्हणून फक्त सबस्क्राईब करायला काय सांगते, कारण कसं असतं मला प्रत्येकाच्या नावाने एनर्जी सेट करता येत नाही. कळलं का? कारण तेवढं लिमिटेशन आहे. पण जर का सबस्क्रायबर म्हणून मी प्रोग्रामिंग सेट करून ठेवलं ना तर ते प्रत्येकाला बरोबर त्या एनर्जी पोहोचतात. आणि हिलिंगचं हेच मॅजिक आहे. कळलं का? कारण ती त्यांची शक्ती आहे ना, ती ते पोहोचवतात. असं काय आता छोटंसं 15 दिवसापूर्वी माझा इंटरव्ह्यू होता आणि डायरेक्टर पोझिशनसाठी होता. मी प्रार्थना केली, ताईंचा व्हिडिओ बघितला आणि इंटरव्ह्यू स्टार्ट केला. म्हणजे विदिन 3 डेज माझं तिला सिलेक्शन झालं. आता या 21 सर्व याच्यामुळे शक्य झाले. माझ्या आयुष्यात जे काही त्यांच्यामुळे शक्य झालं. मी महाप्रभूचे गुरु आहे. नेहमी त्याला हे माहिती. माध्यम म्हणून म्हणाले काय? This is also going to be noted. प्रत्येक जण हे बघा, मी ना खरं सांगू कधी कधी ना आधी जेव्हा मी ह्या ह्याच्यात आले ना, म्हणजे आज आपण असं मन मोकळं गप्पा मारूया. म्हणजे सगळे असे रिलीज राहा की काही आम्ही वरती आहोत म्हणून आम्ही काही श्रेष्ठ आहोत असे बाकी असं नाही. आपण सगळे एका प्लॅटफॉर्म वरती आहोत. तर कसं माहितीये का की कधीतरी मी जेव्हा ह्याच्यात आले असं म्हणजे त्यांनी आणलं, कळलं का? कारण माझाही प्रवास मी तर मायक्रोमॅक्स मध्ये होते. कळलं का? तिथे एम्बेडेड इंजिनियर सगळे शिकायला असायचे आणि त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांचे ऍडमिशन्स वगैरे सगळं काही ना फुल क्लास मात्र ना फुल पॅक असायचा माझ्या वेळेला. अगदी म्हणजे तिथे ऍडमिशन नंतर घेण्यासाठी कोणाचं म्हणजे अक्षरशः आम्ही फीस जास्त पेड करतो असं असायचं. पण अशा ह्याच्यामधनं मी आफ्टर प्रेग्नन्सी जेव्हा घरी राहिले आणि मी स्वतः आजारी पडले खूप, त्याच्यानंतर मी स्वतःचं हिलिंग जेव्हा सुरू केलं ना तेव्हा मला असं वाटलं की नाही आता हे दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचलं पाहिजे. ही जी जर्नीचा जो ग्राफ सुरू झाला ना त्याच्यामध्ये आपण पाहत असतो स्वतःला की आपण अपलिफ्ट कसे होतो. त्यामुळे कधी कधी मी खूप मूर्खगिरी केलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, पण मी कधीच माझे जुने व्हिडिओज काढलेले नाहीयेत. सगळेच्या सगळे व्हिडिओज आपल्या युट्यूब वरती आहेत. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे तो रेकी लेवल 1चा आफ्टर मेडिटेशन तुम्ही प्रॅक्टिस कशी करता. त्याच्यामध्ये मी एक म्हणजे मी आता अक्षरशः मी माझी स्वतःकडनं महाराजांची माफी मागते की त्याच्यामध्ये जे मी म्हटलं आहे की आता तुम्ही मला गुरु म्हणा. कळलं का? एक असं हे असतं थोडंसं हवा शिकलेली असते. कळलं का? डोक्यामध्ये मग ती कशी उतरवतात ना ते नंतरच्या काळामध्ये आपल्याला कळत असतं. मग तेव्हा त्याचा अर्थ माहिती नाही काही असं म्हणजे की मग गुरु ही संकल्पना किती वेगळी आहे वगैरे. मग त्या ह्याच्यामध्ये गुरुच सर्व आहे. मग आपण काय करतोय तर आपण त्यांनी दिलेलं करत आहोत. मग त्यावेळेला म्हणून मी आता म्हटलं की चला बाबा ती चूक झाली, पण मी प्रत्येक वेळेला म्हणून लिहिते खाते की गुरु मी नाही, मला उत्तम माध्यम म्हणून तुम्ही म्हणा. गुरु महागुरु सद्गुरु सगळं जे काही मला म्हणायचं आहे ते आपले महाराज आहेत, गुरुदेव दत्त आहेत, आपली कुलदेवता कुलस्वामिनी तुमच्या पाठीशी असते, ग्रामदेवता असते. त्यामुळे सगळं जे काही आहे ते आहे, ती शक्ती आहे आणि ती शक्ती चराचरात आहे. फक्त आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा आपल्याला बदलतो तेव्हा ती शक्ती अँप्लिफाय होते आणि ती आपल्यासमोर पोहोचते. आणि म्हणून आज आपण त्या सगळ्या शक्तीचे साक्षीदार इथे बसलेलो आहोत. लास्ट
ताईंचे खूप खूप आभार. त्यावेळी त्या जर मला भेटल्या नसत्या तर मी तरी कुठे असतो काय असतो मला आता सांगता येणार नाही. खूप dilemma मध्ये होते, खूप डिप्रेशन, डिप्रेशन खूप dilemma. विचित्र स्थितीमध्ये वाईट होतं. विचित्र सिच्युएशन होती ती ताईंच्यामुळे मी आता स्वामींच्यामुळे. आणि आता माझा शेवटचा प्रश्न आहे आम्हाला तुमच्यासारखं हुशार कॉन्फिडंट आणि निस्वार्थपणे कसं करता येईल हे तेवढं सांगा. आणि या सर्वांच्या आधार पुण्यात 1 ते 4 मीटिंग घेतली आणि 1 ते 4 मध्ये पुणेकर आजार आहेत. पुण्यात प्रेम वाढवा थोडंसं टिप करा. थँक्यू सो मच. ते माझ्यासारखं बनण्यासाठी तुमच्या सगळ्यांमध्ये ते कॅलिबरच आहे. फक्त काय आहे की पॉलिश करणं स्वतःला जे म्हटलं ते महत्वाचं. निस्वार्थी होणं हा काय स्वार्थ सोडणं की निस्वार्थी होणं पण तो स्वार्थ सोडणं नक्कीच कठीण आहे. पण सातत्य ठेवलं ना आणि आपण रेकीमध्ये आपल्या चक्रांवरती काम करतो आणि रेकी ही सगळ्यात महत्वाने अनाहत चक्र जे आहे आपण तिथूनच सुरू होतं. कळलं का? त्यामुळे काय आहे की आपल्या मुलाला लागलं तर रडणं हे साहजिक आहे. पण दुसऱ्याच्या याला झाल्यानंतर डोळ्यातून अश्रू येणं हे जेव्हा होतं ना तेव्हा समजून जा की खरंच आहोत आपण अजून महाराजांच्या जवळ बसलेले. कळलं का? कारण त्या ज्या संवेदना आहेत ना त्या जाणीवपूर्वक लक्ष ठेवून आपली वागणूक आपण जेव्हा बदलतो तेव्हा ती वागणूक तुमचं वर्तन तुमच्या स्पंदनातनं महाराजांच्या पायाजवळ पोहोचतो. आणि जेव्हा ते तिथे पोहोचतो तेव्हा ते तुम्हाला अमाप देऊन जातं. कारण तुम्ही म्हणाल ना की माझा 2 BHK पाहिजे 4 BHK पाहिजे ते तुम्ही तुम्हाला स्वतःला कुंपण घालून घेतलेलं आहे. महाराज अबॅन्डन्स बघतात. कळलं का? तिथे अबॅन्डन्सची रचना आहे. तिकडे कशालाच कमतरता नाही. आपल्याला ना विजन अबॅन्डन्सची ठेवायची. आज जेव्हा तुम्ही आता इथे आहात ना तुम्हाला प्रत्येकाला कुठून कसं जॅकपॉट लागतील ना सगळे जण मला नंतर मेसेज करणार. कुठून बघा तुमचं आहेतच लकी ड्रॉचे फुटलेले सगळ्यांचे बघा. कळलं का? आणि हे मी अगदी तुम्हाला इथे आता लिहून पण प्रत्येकाला वेटरवरती पाठवू शकते कारण एवढी मला गॅरंटी आहे. आणि हे जेव्हा आपण एवढ्या विश्वासाने सांगत असतो ना तो त्यांचाच आदेश असतो आणि ते तुम्हाला भेटतच तुम्हाला पोहोचणार म्हणजे पोहोचणार. म्हणून तो विश्वास आहे ना तो फार प्रबळ पाहिजे. त्या विश्वासावरतीच आपण काम करतो. त्यामुळे काय आहे की जेव्हा त्यांच्यावरती आपण सोपवतो ना सगळी गोष्ट तेव्हा तेच आपला स्वार्थ कसा काढायचा बाजूला कसं करायचा तो आपला मी जो आपण म्हणतो त्याच्यावरती आपल्याला ते बरोबर फोकस देत राहतात. कारण तुम्ही पकडलात की तुम्ही धडपडलात पकडलात की तुम्ही धडपडलात हे होतच राहतं. कळलं का? आणि मग सारखं धडपडायला कोणालाही आवडत नाही. मग तो एक टाकूनच द्या बाबा तुम्ही आपोआप सुटतच जा. आणि जेव्हा तो सुटतो तेव्हा एक वेगळी तुमचीच आवृत्ती तुम्हाला पाहायला मिळते. आणि महत्वपूर्ण आहे नेहमी लक्षात ठेवा तुमच्या प्रत्येकापेक्षा जेव्हा तुम्हाला तुमच्या मेडिटेशन मधून दुसऱ्या जणांनी नंतर सांगितलं की हा आता तुझ्या तेव्हा चेंजेस कसे वाटतात कळलं का तेव्हा समजा की हे रिफ्लेक्शन तुम्ही तुमच्या ऑरा थ्रू देत आहात. कळलं का? म्हणजे हा लुक तुम्हाला चालू पाहिजे आणि तो वाढवायचा. ओके अरे नाही मला कोणी पाठवलं आहे आणि छोटीशी बॅकग्राऊंड सांगते फक्त. लहानपणापासून घरामध्ये स्वामींचं सेवा करतात पण मी कधीच नाही केली. लिटरली 6 महिन्यापूर्वीपर्यंत मी कधीच नाही केली. आई मला सांगायची जॉब कर पण ठीक आहे केली बस आता तेवढंच. आणि मग फायनली 3 वर्ष 4 वर्ष असं ग्रॅज्युएशन झालं. खूप डिप्रेशन की आता हे करायचंय गाडी पाहिजे घर पाहिजे काय 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 खूप स्वतः सोबतच काही असं व्हायचं नाही स्वतः सोबतच. आणि मग फायनली आईला होतं की तू रेकी शिक पण मला माहितच नव्हतं काही. थोडंसं स्पिरिच्युअलिटी मध्ये थोडंसं होतं पण ॲज एवढं नाही. मग फायनली टाइमचा पॉडकास्ट बघितला आणि आई म्हणाले की ह्यांच्याकडूनच शिकायची बाकी कुठेच जायचं नाही. म्हटलं ठीक आहे. मग गेली 6-7 वर्ष मी नाईट शिफ्ट करत होते. मी कॉर्पोरेट जॉबमध्ये आहे. 6-7 वर्ष नाईट शिफ्ट करत होते. काही केलं मला डे जॉब मिळायचा ना माझं काही व्हायचं काहीच होत नव्हतं. मग अटॅचमेंट झाली माझी ज्या दिवशी गणपती बाप्पा बसले मग म्हटलं ठीक आहे. मग गणपतीला सांगितलं बाबा बघ मला ते जाऊ तपासणार मला पहाटे उठायचंय आता रेकीसाठी कारण पहाटे मी पहिले झोपायचे आता मी पहाटे उठते
तर हो 5 वाजता झोपायचे. हो. आता मी 4 वाजता उठते. नाईट शिफ्ट सगळ्यांची लावलेली आहे. कारण म्हणजे आपला जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तुम्ही झोपताय, ज्या एनर्जीज तुम्हाला घ्यायच्या तेव्हा तुम्ही पूर्ण झोपेत आहात. तर त्यामुळेच त्या लोकांना जसं डिसीज अट्रॅक्ट होतात. म्हणजे हे तर मी अगदी ऑब्झर्व केलं. खूप जण नाईट शिफ्ट वाले जे आहेत ना, मग त्यांना मी माझं सांगणं काय असतं की म्हणजे 2:30 वाजता वगैरे शिफ्ट संपली ना, तर ते साधारण लगेच काही झोप लागत नाही. 2-3 तासाचा तो तुमचा एक फालतूचा टाइमपास चालू असतो. तर त्यामुळे त्या ह्याच्यामध्येच मी आंघोळ करा आणि मेडिटेशन करा, बसा सरळ. साधारणतः पहिलंच तुम्हाला व्यायामातच लागतो मग त्यामुळे, आणि मग मेडिटेशन करून मग झोपा चांगली, म्हणजे ती एनर्जी पण छान रन होईल आणि मग पुन्हा तुमचा रात्रीचा जो उघड्याप्रमाणेचा दिवस आहे तो चालू. मग ते सर्व झालं आणि मग सतत ताईनं पण नेहमी म्हणायचे की खूप ओव्हर थिंक करते, मी काय करू. आणि मग फर्स्ट कॉल आमचा झाला. मी त्यांना काही सांगितलं नाही की मी माझं आयुष्यात असं केलं, मला डिप्रेशन होतं किंवा काय. त्या स्वतःच बोलत गेल्या आणि माझा प्रत्येक लाईफचा चॅप्टर असा उलगडत गेला आणि माझे सगळे प्रश्न लिटरली एका कॉलमध्ये 20 मिनिटात संपले. आणि मला असं वाटलं की मला नेहमी असं वाटायचं दुसरी चुकीची आहे, पण मला आता कळते मी चुकीची आहे नेहमी ऑल द वे अराउंड. आणि दुसरा एक महत्त्वाचा एक्सपिरियन्स म्हणजे की असंच ॲज एका रात्री खूप ओव्हरथिंक करत होते खूप की यार मला कोणीच नाही, मला कोणच समजून घेत नाही, काय करत होतं. मग रील स्क्रोल करत होते. महाराजांची एक सिरियल आहे, मी बघत नाही ती, पण मला ती एक रील आली. त्यामध्ये असं होतं कि तुमको ना घर वालों ने अपनाया ना बाहर वालों ने, तुमको हमने अपनाया और तुम बस. दुसरं म्हणजे परत असंच होतं की खूप महत्वाचं ते जे बोलली ती अक्षरशः बरोबर आहे. कारण प्रत्येक घरामध्येच आपल्याला समजणारे असतात. सगळ्यांच्या बाबतीत होत असतं. तुमच्या बाबतीत पण ते होत असतं, माझ्या बाबतीत ते झालं. कारण काय घरची मोठी दाल बरोबर. पण कसं असतं की ते सोनाराची काट असले की बरोबर असतं ना, तसं असतं. पण परिवार जो असतो ना, तो हा परिवार आहे जो आपण आता बसलोय ना. कारण त्याच्यामध्ये भाव आहे. ते कोणालाच कोणाकडे अपेक्षा नाहीये, कोणाचंच कोणाशी रक्ताचं नातं नाही. पण तरी पण आपण इथे का बसलोय? आज जगामध्ये एवढी लोकसंख्या आहे, पण महाराजांनी आज तुम्हाला इथे का आणून बसवलं आहे? याचं काहीतरी बॅक ऑफ द माइंड थिंक करा की आपण का बसलो, आणि का बसलो म्हणजेच किती ब्लेसिंग झाले हे महत्वपूर्ण आहे. जसं आपण म्हणतो कोर्टाची पायरी कोणी चढवणार, दीदी आमची रोज चढते कारण लॉयर. पण तसंच मठाची पायरी आपण नेहमी चढावी. तसं आज आपला मठ आहे इथे, आपण महाराजांच्या सानिध्यात बसलो आहोत म्हणजे आपण किती ऊर्जा देतोय, कारण हा परिवार महाराजांचा आहे. त्यामुळे महाराजांनी एक एक जो मोती गुंफलाय ना इथे, त्या मोत्यांमधलं एक एक अस्तित्व तुमचं आहे. त्याला आपण सरेंडर व्हायचं आहे. म्हणजे आपल्याला किती काम दिलंय महाराजांनी हे बघा. कळलं का? तुम्ही बसला आहात म्हणजे नुसतं घेण्यासाठी बसलं नाही आता इथे, तुम्हाला भरपूर काही द्यायचं आहे. आणि जेव्हा महाराज अशा जे मणी ओढतात, मोती ओढलेले आहेत, त्या प्रत्येक मोत्याला भरपूर काम आहे. त्यामुळे त्या गोष्टीचं नेहमी गांभीर्य केलं की तुम्ही एक रेकी साधक म्हणून तुम्हाला स्वतःला पॉलिश कसं व्हायचं आहे आणि सेवा कशी द्यायची आहे. खूप अंधश्रद्धा या बाबतीमध्ये अगदी फोफावलेली असते, सेवेच्या प्रती असते किंवा काहीही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बारकाईने काम करायचे. मी किती वेळ काही करतोय त्यापेक्षा मी किती भावनेतून त्या गोष्टी करतोय हे खूप महत्वाचं आहे. तुमचे भाव महाराजांना प्रिय आहे, कळलं का? त्यामुळे कोणाला कधी फिजिकली समजा नाही जाता आलं काही गोष्टी, पण त्यावेळेला बसून त्यांचं चिंतन करणं, ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही एक्सेस करता त्या तुम्ही जिथे जाऊन ज्या गोष्टी एक्सेस कराल तेवढंच फळ देणार आहे. त्यामुळे कोणाला मला इथे जाता येत नाही, मला तिथे अजून बोलवलं नाही, बोलवायला महाराज काही शेजारच्या घरात बसलेले नाही की आपल्याला चल ग बाबा इकडे जाऊया तिकडे जाऊया, असं नाही. एखादा जसा दारू पिणारा आहे किंवा सिगरेट ओढणारा माणूस आहे, त्याला काय तो सिगरेट विकणारा माणूस बोलवत नाही रात्रीचा की अरे बाबा खाती सिगरेट ओढायला, तो जातोच ना आपोआप. का जातो? ऍडिक्शन आहे. मग महाराजांचं ऍडिक्शन का नाही आपल्याला व्हायला पाहिजे, कळलं का? आणि ते जाऊनही नाही, तुम्ही घरातल्या घरात करा, जे काही करा, मूर्ती नाही, काही नाही, काही नसेल, एक फूल जरी वाहता नाही आलं तरी चालेल, पण डोळे मिटा आणि सगळं काही त्यांच्या चरणाशी अर्पण करा. जे आपण गुड लक मेडिटेशन आपलं देतो आणि ऑरा क्लिन्झिंगसाठी
त्याच्यामध्ये सगळ्या प्रोसेस दिलेल्या आहेत महाराज पूजेच्या, त्या तुम्ही करा. त्यातून तुमची स्पंदनं वाढतील, तुमचे वाईब्स चेंज होतील आणि त्या महाराजांपर्यंत रुजू होतील. प्रत्येक गोष्टीत आपल्याला सेवा कशी द्यायची हे तुमच्यावरती आहे. ते प्रत्येक जण काय 100 जण या गोष्टी करतायत. आजकाल हे खूप चालतंय की हा करतो म्हणून मी करतो, तसं नाही करायचं. आतून आलं पाहिजे आणि आतून आलं तर ते शेवटपर्यंत टिकतं. नाहीतर मग थोडा वेळच त्याची अगदी लालिमा असते आणि मग ती उतरते आणि मग नकोसं वाटतं ते करायला. त्यामुळे आतून कॉल येतोय का हा चेक करायचा आणि आतून आलेला कॉल तुम्हाला कधी फसवत नाही, तो तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी असतो. त्यावरती जेव्हा विचार कराल ना, आणि हे सगळं समजतं तुम्हाला, फक्त तुम्हाला वळवायचं नसतं, कळलं का? हा, आणि प्रत्येकाला समजतंय. फक्त ते वळवता आलं ना की मग तुम्ही तुमचा गड जिंकलाच समजा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, तेव्हाच होतं. तर मी म्हणत होते की नाईट शिफ्ट होती, तर मला रेखी करताना सतत असं दिसायचं, माहित नाही का, की खूप अंधार आहे, मी पळते माझ्या पाठीमागे लागले, मला खूप भीती वाटते. आणि ताईंना पण सांगितलं की मला नेहमी दिसतं असं. आणि अचानक अशी प्रकाश येतो, नंतर एक स्त्री येतात आणि माझा हात धरून घेऊन जातात. तर मला त्यांचा चेहरा दिसला नाही कधीच. आई शपथ सांगते, मला काल रात्री मी जेव्हा रेखी करत होते, महाराजांनी तो चेहरा दाखवला, तो चेहरा ताईंचा चेहरा होता. गायडिंग मी टुवर्ड्स रेखी. आणि अजून एक लास्ट एक्सपिरियन्स की खूप मोठा निर्णय घ्यायचा होता की PhD करायची आहे मला, तर फ्रान्सला वगैरे जायचं असं सगळं चाललं होतं. पण खूप रिस्क आहे, लोन वगैरे घ्यावं लागेल, मग खूप भीती वाटत होती, मग काय करावं समजत नाही. मग खूप त्या सगळ्या ह्याच्यामध्ये रील स्क्रोल करत होते. एक पुन्हा रील आली की आता वेळ आली आहे भीतीकडून भक्तीकडे वळायची आणि जेव्हा तू तिथे पोहोचशील तेव्हा तुला मी दिसेल. आणि मी ताईंना सांगितलं होतं तेव्हा ताई मला म्हणाल्या होत्या की तुझा अजूनही अविश्वास आहे, याच्यावरच मला डबल वाटतं. तर मग आता तो डिसिजन क्लिअर झालेला आहे त्यांच्यातल्या एकाच मेसेजने. आणि थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. फर्स्ट स्टेज असतं की आपण स्वतःला क्वेश्चन करतो, दुसऱ्यांना क्वेश्चन करतो, आपले जे बिलीव्स क्वेश्चन करतो. तर आता जे तुम्ही म्हणाले की शून्यपर्यंत पोहोचायचा जो प्रवास आहे, तर तो या मटेरियलिस्टिक जगामध्ये राहून सुद्धा खरंच पॉसिबल आहे का तेवढी लेवलचं शून्यता अटेन करणं. आणि मग ते कसं असतं, बिकॉज स्वप्न आहेत खूप काही. आता परवा गाडी येणार आहे, मला काही वाटत नाहीये. त्याच्यातच तू जिंकलीस ना. परवा गाडी दारात येणार आहे तरी तिला काही वाटत नाही आता. नाही काहीच नाही, थोडं त्याचं उत्तर मागे दिलं. माणसाला प्रपंचाचा घेवड्याचा वेळ हवा, पण परमार्थाचा सोन्याचा घडा नको असतो. कळलं का? म्हणजे तेच उत्तर आहे. कारण माणसं आहेत ना, प्रपंचाचा घेवड्याचा वेळ हवा, म्हणजे गुरुचरित्रातली गोष्ट प्रत्येकानेच ऐकलेली आहे, वाचलेली आहे. तर तेच आहे, म्हणजे तुमच्या समोर जेवढं काही तुम्हाला आता दिसतंय ना, त्यामध्येच तुमचं उड्या मारतात. पण महाराजांनी तुमच्यासाठी भरपूर काही ठेवलेलं आहे. त्यासाठी हे उपटून काढणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा उपटलं जातं तेव्हा त्रेधा तिरपीट करण्यापेक्षा का उपटलं गेलं हे महत्वाचं समजणं. कळलं का? म्हणून सोन्याचा घडा नको आहे तुम्हाला, असं हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हाच आपण तो एवढ्याचा वेळ उपटू देतो महाराज. आणि त्यांना प्रत्येकालाच सोन्याचा घडा द्यायचा, त्यांच्यासाठी कोणतेही मूल वेगळं नाही. कळलं का? सर्वप्रथम ताई मी तुम्हाला शतशत नमन करते आणि तुमचे आभार मानते. कारण म्हणजे तुम्ही म्हणणारच मी नाही स्वामीमुळे, पण तरी पण तुमच्यामुळे आम्ही इथे आज जमलो आहोत. आणि इथे उपस्थित सर्व साधकांचे पण मी कौतुक करते. कारण ज्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपण जोडले गेलो आहोत, म्हणजे तिथे तो ग्रुपच ओपन केला की जे डिवाइन शेअरिंग्स असतात, त्यांचे मेसेजेस असतात, तर ते एक असं म्हणजे असंच वाटतं की आपण कुठल्या असं प्राचीन देवळात बसलेलो आहोत आणि ती शांतता आणि मनाला थंडावा देणारे ते सगळे मेसेजेस असतात. इथे आता बोलायचं म्हणजे माईक वर सगळ्यांसमोर माझ्यासाठी माहिती माझी सवय. नक्कीच नक्कीच. स्वामी भक्तीचा हा प्रवास माझा अगदी नवीन आहे, 2025 मे मध्ये. आणि ताईंच्या
ताईंशी मी भेटले जूनमध्येच, म्हणजे त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन सुरू झालं. पण या प्रवासात मी खूपच नवीन होते, म्हणजे या भक्ती मार्गात म्हणा, आणि मला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे मी कसं आले, काय ते कशा गोष्टी घडत गेल्या, कसे लोक भेटत गेले, आणि त्याच प्रवासात ताई भेटणं आणि त्यानंतर पण त्यांची एक जी प्रत्यक्ष भेट झाली होती ती इतकी विशेष आहे माझ्या आयुष्यामध्ये. कारण ती म्हणजे त्यांनी, स्वामींनी ती जाणीव करून दिली होती की कशा गोष्टी घडून आणतात आणि न मागता सुद्धा त्या म्हणजे मला प्रत्येक वेळेस असंच झालंय की ती गोष्ट मला मिळाली आणि मग मी अगदी डोकं टेकलं त्यांच्यासमोर की म्हणजे मी तर फक्त मी किंवा हवी पण नव्हती असं डोक्यात पण नव्हतं, पण जेव्हा ते मिळतं आणि ते ब्लेसिंग्स मिळतात तेव्हा ते जाणवतं की ते म्हणजे अद्भुत होतं आणि ते शक्य नव्हतं सहजासहजी, पण त्या गोष्टी जुळून येतात. तसंच म्हणजे साधारण हे सगळं ऐकलेलं होतं, म्हणजे तारक मंत्र माहिती, जगप्रसिद्ध त्यांचं मंत्र सुद्धा माहिती होतं, पण हे जे मे पासून जो प्रवास सुरू झाला होता मला इतकं आतून इतकी ओढ आणि इतका म्हणजे आतून असं साथ घालत होती गोष्ट, ते मला कळत नव्हतं. आणि ते कुठेही म्हणजे अरे मी काय नाही, मी बोलू शकत नाही म्हणजे सुरुवात आहे, बाकी तू बोलशील. म्हणजे जी ओढ होती त्याला तो प्रतिसाद कुठूनच मिळत नव्हता. म्हणजे मी मला माळ मिळाली, माझे स्वामी सेवेकरी मित्र आहेत, त्यांनी मला थोडं सांगितलं आणि माळ दिली. मी नामस्मरण सुद्धा सुरू केलं. आणि पण म्हणजे मग त्यानंतर मला असं वाटायचं की ठीक आहे, म्हणजे आता मी मग नामस्मरणाला बसायचं आणि असंच वाटायचं तेव्हा की मी बसावं, फक्त काहीच नकोय मला, फक्त डोळे बंद करून नामस्मरण करत राहावं किंवा फक्त डोळे बंद करून ध्यान तरी काहीतरी, म्हणजे असं एक काहीतरी सतत ध्यास होता. आणि त्याच्यातच मग डेफिनेटली आता मला काही माहित नव्हतं तर सोशल मीडिया आहे, आपण गुगलवर सर्च सुरू करतो, युट्यूबवर सगळं हे म्हणजे येतच जातं मग, आणि ते घडवून आणतात. आणि त्यानंतर कसं झालं की शुभमलाच मी आभार मानले, आणि तो पॉडकास्ट रिलीज झाला, मी बघितलं ताईंना, आणि मला म्हणजे त्याच्यात स्वामींचं आणि रेकीचं पण नाव होतं. रेकीचं का सांगितलं त्याआधी पण, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की मला त्यावेळेस एवढंच वाटायचं की मी माळ घेऊन बसावं आणि नामस्मरण करत राहावं, पण माझी तब्येत, म्हणजे माझी पाठदुखीचा त्रास होता आणि 2 वर्ष झाले होते, म्हणजे 40s मध्ये आले आणि मला पाठदुखीचा प्रचंड त्रास सुरू झालेला होता. आणि असं काही होतं की टेस्ट मध्ये काही निघत नव्हता आणि मी 5 मिनिटं सुद्धा एका जागी बसू शकत नव्हते. फिरत राहिले, घरात फिरत राहिले तोपर्यंत ठीक आहे, पण मी आडवी जरी झाले तरी दुखायला लागायचं. तो मणक्याचा त्रास होता, काहीच नव्हतं, कुठेतरी एक्सरे मध्ये काहीतरी असं पिंचिंग वगैरे होतं, पण असा त्रास नव्हता की मी बसू शकतो, पण मला प्रवास करणं अशक्य होतं सगळं. म्हणजे मला खूप सगळं असं वाटत होतं की आणि मुलंही म्हणजे आता मी सांगते नक्कीच ते म्हणजे तो मी म्हटलं प्रवासच तो पहिला, म्हणजे प्रत्येक दिवस असं काहीतरी देऊन जातो किंवा शिकवून जातो. आणि मग मी हे म्हणून सांगते कारण तेव्हा मला बसावंसं वाटत होतं, पण माझी पाठदुखी मला काहीच सपोर्ट करत नव्हतं. आणि मग आपोआपच या गोष्टी, म्हणजे आता आपल्याला आवडण्यासाठी फक्त फिजिकल पेन नव्हता, ते कुठेतरी म्हणजे इमोशनल हिलिंग हवी. तुमचं इमोशनल पेन तुम्हाला डिसीज देत असतं, कळलं का? त्यामुळे बोलणं इज इम्पॉर्टंट. तुम्ही डिस्कस करा, बोला, आतमध्ये राहून वर्स्ट टू वर्स्ट त्या सी वाल्या गोष्टींपर्यंत माणसं पोहोचतात, कळलं का? आणि जे फ्रस्ट्रेटेड असतात जास्त त्यांना लिव्हरचे त्रास वगैरे असतात, कळलं का? थायरॉइड वाले थोडेसे उद्धट असतात, मला होता थायरॉइड पण आता नाही आहे थायरॉइड, म्हणजे आता मी माझी पाठदुखी पण रेखी लेवल नंतर 95% क्युअर होती. आणि लेवल 2चं जेव्हा मी अपॉइंटमेंट घेतलं, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी अक्षरशः म्हणजे एक मॅजिक, काहीतरी जादूची गाठी फिरवल्यासारखं ते अगदी गायब झालं. म्हणजे माझं नाव पण सांगितलं, मी ठेवले, आणि मी आता म्हणजे गृहिणी आहे, मुलं एक घरात, सासू-सासरे पण वयस्कर आहे, म्हणजे अक्षरशः सगळ्यांना हातात लागतं. आणि नवरा खूपच सपोर्टिव्ह आहे, म्हणून सगळं व्यवस्थित चालू आहे. पण हा जो प्रवास आहे ना, हा म्हणजे मी म्हणजे आतला प्रवास आहे खरं तर, पण मी सतत
हिलिंगचं तुम्हाला मी सांगितलं की हिलिंगचं मला म्हणजे यायला लागले हे सगळे व्हिडिओज किंवा पण या दोन्हींची सांगड म्हणजे स्वामी भक्ती आणि रेकी म्हणजे स्वामींची शक्ती आणि रेकी सोबत येणं म्हणजे किती आणि मला हे किती म्हणजे 6 महिन्याच्या आत या सगळ्या गोष्टी झाल्या आणि म्हणजे कसं सांगू मी दोन्ही गोष्टी एकत्र घडून आल्या मी रेकी लेवल 1 केलं मी आणि तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं म्हणजे माझं पाठदुखीचंही हे झालं आणि आपल्या ग्रुपमध्ये तर म्हणजे ताईंनी असं म्हणजे आणि कसं ना आता असं झालंय की पूर्णपणे असं सरेंडर झालं असं वाटतं की काहीच नकोय आणि आता असं म्हटलं की ताईंना आपण आभार मानले की त्या म्हणतात की माझं काही जे काही स्वामींचं आहे तर त्या जेव्हा हे म्हणतात तर तेव्हा हेच वाटतं की ब्रह्मांड नायक त्या म्हणतात की त्या माध्यम आहे पण ब्रह्मांड नायकच्या कडनं आपल्याला या सगळ्या मिळतात तर काही राहतच नाही मागायला आणि काय मागायचं असंच झालेलं आहे आणि एक अनुभव मी सांगते माझ्या भाचीचं एक म्हणजे प्रचंड तिची तब्येत बिघडली होती देखील लेवल 1च झालेलं होतं इम्पॉर्टंट शेअर ते काही म्हणजे मी तेव्हा हिलिंग वगैरे देऊ शकत नव्हते आणि त्या ती गोष्ट इतक्या अचानक घडली होती घरात एक कार्यक्रम होता सगळे घरात नातेवाईक होते माझ्या भावाच्याकडे ते कार्यक्रम होता त्याची 12वीत आहे मुलगी यावर्षी आणि ती अचानक फिट्स येऊन पडली आणि ती साधे फिट्स नव्हते ते की ते थांबणार वगैरे काही नाही पूर्ण तिचं ब्रेन आणि बॉडीचं तारतम्य पूर्ण सुटलेलं होतं आणि ती असं म्हणजे ती बेशुद्ध पण नव्हती ती फिट्स पण नव्हते ते काहीतरी विचित्रच होतं ती नुसती ओरडत होती आणि पूर्ण बॉडीचं बॅलन्स आणि सगळं गेलेलं होतं तिला तसंच आम्ही घेऊन तिला इमर्जन्सीमध्ये नेलं आणि तिला MRI करायची गरज होती कारण काहीतरी ब्रेनमध्ये काहीतरी बिघाड आहे असं डॉक्टरांच्या लक्षात येत होतं पण ती MRI साठी ती स्टेबलच होत नव्हती बॉडी आणि ते इतकं भयंकर होतं ती 12वीतली मुलगी तर काही 2-3 दिवस ताप येऊन गेला होता तिला पण त्या दोन्ही गोष्टींचा काही संबंध दिसत नव्हता आणि त्यानंतर तिचे MRI करायला तिला थांबत नव्हती त्यामुळे तिला व्हेंटिलेशनवर घ्यावं लागलं ती व्हेंटिलेटरवर होती म्हणजे काही नसलेलं आणि व्हेंटिलेटरवर जेव्हा माणूस येतो आणि 12वीतली ती मुलगी तिची आई वडिलांची आमची अशी म्हणजे मी तिची आत्या आमची जी काही अवस्था होती की काही सुचत नव्हतं आणि ते सगळं इतकं म्हणजे मला कारण मी तुमचे शेअरिंग जे होते त्याच्यात मी बघितलेले होते की दत्तमाला स्वामी समर्थ नामावली आहे ते पण ते वेळच नव्हतं आणि काहीच सुचत नव्हतं पण जेव्हा मी स्थिर स्थावर झाले लगेच दुसऱ्या दिवशी मी ताईंना मेसेज केला होता की असं असं आहे मी खूप काही सांगू शकत नव्हते मेसेजमध्ये पण त्यांना सांगितलं की ते ICU मध्ये मी व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे तर ताईंनी लगेच म्हणजे काही ना विचारता रेकी सुरू केली मी म्हटलं त्यांना की नाव आणि फोटो पाठवू का त्यामुळे काही गरज नाही स्वामींना आपल्याला माहिती नाही पण स्वामींना तर सगळं माहिती आहे ना सगळं त्यांनी म्हणजे मी लगेच सांगितल्याबरोबर रेकी सुरू झाली आणि त्यांनी मला स्वामी समर्थ नामावलीचं तीर्थ आणि अंगारा बनवायला घरी सांगितलं आणि 2 दिवस 48 तास झालेले होते ती मुलगी काहीच तिच्या म्हणजे काही हालचाल नव्हती इम्प्रूव्हमेंट नव्हती आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल म्हणजे डॉक्टर्स म्हणते आम्ही त्याचं ट्रीटमेंट तरी कसं करायचं ताई म्हणाल्या होत्या ताईंनी सांगितलं होतं की तिला तुम्ही म्हणजे तीर्थ आणि अंगारा सुरू केलं तिला बरं पण वाटलं आणि तिचं इन्फेक्शन म्हणजे काय तिचं बिघाड ते सुद्धा त्यांना कळलं होतं तर मी ते आणि आता समजा मी आता संध्याकाळी जाणार होते अंगारा आणि तीर्थ घेऊन त्या दिवशी म्हणजे मी जायच्या 1 तास आधी डॉक्टर येऊन माझ्या भाऊला आणि भावजाला सांगून गेले की शी इज व्हेरी क्रिटिकल काय सांगू नाही शकत आणि आम्ही विचारायचो की ती बरी का तर ते म्हणायची की ती व्हेंटिलेटरवर आहे म्हणून बरी म्हणजे ते कुठलाच आम्हाला हो असं काहीच ते देत नव्हते पण मी म्हणजे त्या दिवशी ती थोडंसं म्हणजे रिस्पॉन्ड कसं केलं तिने मी तीर्थ आणि अंगारा घेऊन गेले ICU मध्ये आणि तिला नंबर्स दिले होते त्यांनी रेकी सुरू करायच्या तिने नंबर्स दिले आणि सगळं त्यांनी जे काही त्यांचं हे होतं त्यांनी ते सांगितलं मी माझ्या भाऊजीला सांगितलं आणि मी जेव्हा तीर्थ आणि अंगारा नेला तिला तीर्थ लावला आणि अंगारा लावला सॉरी आणि तीर्थ जेव्हा तिच्या हाताला आणि पायाला मी लावत होते तर ती कारण ती पिऊ तर शकत नव्हती काहीच नव्हतं म्हणजे तिचं 48 आवर्स झाले आणि अशी कोणाची कंडिशन असेल तेव्हा तीर्थ तुम्ही सोडू शकता हा तर टाइमिंग सांगितलं होतं की अंगारा लावा
आणि मी म्हणजे हे मी आणि तिच्या आईने डोळ्यांनी बघितलं की डॉक्टर्सने की ना मला सांगितलेलं होतं की तुम्ही तिच्याशी बोला, ती बोलू तर नाही शकत, तुम्ही तिच्याशी बोला. जर का तिला सांगायचं की जर का तुला ऐकू येतं तर माझा हात प्रेस कर. पण तिने हात तर काय प्रेस केला, तिने मानच हलवली लगेच. म्हणजे मी लगेच तिने सांगितलं की हो मी ओळखते. म्हणजे तिची आईची अवस्था आम्ही तर दोघे एकमेकींना ते गळच पडलो की ती मुलगी काहीच म्हणजे कुठूनच काही होत नव्हती आणि 15 दिवस पण लागू शकतात. पण 15 दिवसात त्या शरीराचं काय होईल, काय काय करावं लागेल, इतक्या टेस्ट चालू होत्या, इतके इंजेक्शन, ट्रीटमेंट. पण म्हणजे तिने त्या दिवशी संध्याकाळी ती सगळे प्रश्नांची उत्तरं देत होती माझी. आणि नेक्स्ट डे व्हेंटिलेटर सुद्धा निघालं, सगळं फूड पाईप सुद्धा सगळं तिचं म्हणजे इतकं क्रिटिकल दिसत होतं तिचं. म्हणजे तिला बघायला जायचं तर जोपर्यंत बघत नव्हतं तोपर्यंत बरे असायचं. तिला बघितलं की असं वाटायचं की मुलगी म्हणजे एवढं व्यवस्थित आणि असं कसं होऊ शकतं अशा. पण बघा म्हणजे मी डोळ्याने बघितलं आणि माझे भावजे वगैरे तिला काही माहित नव्हतं एवढं रेकीचं वगैरे. पण त्यानंतर ताईंनी मला म्हटलं की तू रेकी लेवल 2 करून घे तुझ्या भाचीसाठी. मी नक्कीच त्यांनी म्हटलं बरोबर ते आणि आज ती एकदम फिट अँड फाईन आहे. काहीच नाही क्लासेसला आहे. जाते. म्हणजे तेव्हा आपण बघतो ना आणि ते त्या लोकांनी म्हणजे ती आमच्यासाठी आता श्रेया म्हणजे एक हेच झाली की म्हणजे ती पण म्हणजे ह्यांनी पण तेवढं हिलिंग तिचं प्रॉपर पटकन चालू केलं. म्हणजे याच्यात कसं असतं की तुम्ही बोलणं, विचारणं हे पण महत्वाचं असतं. कारण डॉक्टर सुद्धा तेच म्हणतात ना की अब दवा नाही दुआ की जरूरत आहे. आणि तेव्हाच आपल्याला महाराजांचे आशीर्वाद बरोबर कोणाच्या माध्यमातून पोहोचत असतं. पण ते करणं म्हणजे पुन्हा त्याच्यात विश्वासच आला. आणि तिच्या घरातल्यांना त्याच्यात काहीच एबीसीडी माहिती नव्हतं. पण तिच्या आईने पण तेवढ्या ताकदीने केलं होतं. इतक्या वर्षात कुलदेवतेला पण गेले नव्हते, पण तिची आत्या जाऊन आली लगेच. On behalf of पण सगळं सुरू केलं आणि सगळ्या गोष्टी झाल्या. रेकीचं मला एक सांगायचं, ताईने जे आपल्याला एक असं मॅजिक काय म्हणा किंवा गुरुकिल्ली तुम्ही आम्हाला आवाहन जे आहे ना ताईचं, ते एकदा तुम्ही दिलेलं अटेंडमेंटच्या वेळेस किंवा रेकी लेवल 1ची ट्रेनिंगच्या वेळेस तुम्ही जे आम्हाला शिकवता ना, ते आवाहन आता असं झालं की कुठे पण कुठल्याही देवाला आपण Calling is important. पण खरंच ते म्हणजे खरंच ते तुम्ही दिलं ते म्हणूनच ते आम्हाला शिकताना मला तरी असं वाटतं. कारण तुम्ही म्हणाला ना मी कुलदेवीला जाऊन आले तेव्हा मला खरोखर दर्शन दिले आणि त्याचं वर्णन मला प्रत्यक्ष काही माहित नाही ना त्यांचं, पण मी जेव्हा नंतर वाचलं कारण या गोष्टी सगळ्या नंतर कळतात, झाल्यावर कळतात आणि मग जाणवतं की काहीच म्हणजे पूर्णपणे समर्पण आणि भक्तिभाव आणि शिकवलंय पूर्णपणे समजून आहे. आणि तुमच्याकडनं शिकतोय कारण फक्त भाव हवे ते भक्तिभाव काहीच ते भावाशिवाय काहीच पण तुम्ही पोहोचूच शकता. तुम्ही किती मग तिथे यज्ञ करा, आव्हान करा, पण ते नुसते म्हणण्याला बसला असाल आणि भावच नसेल तर तेवढं करून काही फायदा होत नाही. कुठेतरी संकल्प केला म्हणून चिठ्ठ्या पावत्या फाडल्या जातील महाराजांकडे, पण जो भावविश्वासचा गाभारा आहे तिथे पोहोचायला तुम्हाला आतूनच ओतावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही आतून तिकडे ओततात तुमचे भाव विभोर तेव्हा ती महाराजांपर्यंत पोहोचतात. अमान्य करूच करू शकत नाही. त्या स्वतः कितीही म्हणाल्या की मी नाही आहे तरीही मानते. थोडंसं आवाज खराब आहे. गेले 5-6 दिवस जसं ताई म्हणते हे पहिल्यांदा ह्यांच्या हातात द्यायचंय मला, कारण मी काही आर्टिस्ट नाही आहे अजिबातच. एकदाच कोरोनामध्ये वेडेवाकडं काहीतरी स्वामींचं चित्र काढलं होतं आणि तेव्हा म्हटलं कधीतरी मला छान स्वामींचं चित्र काढता येऊ दे. ते गुरुपौर्णिमेच्या रात्री अचानक एक छोटासा पोस्ट करून पूर्ण काढलं. मग दत्त जयंतीला दत्तगुरूंचं चित्र काढलं. दोन्ही सकाळी उठून मी स्वतःच पाहिलं, मी काढलंय का. आणि तेव्हाच असं वाटलं की मी हे अशा ठिकाणी दिलं पाहिजे जिथे मी गुरु मानते. त्या क्षणाला असं वाटलं की मी हे आता जवळजवळ बरेच वर्ष माझ्या घरी आहे. इथे येण्यासाठी ऍक्च्युली काही 5-6 दिवसापासून माझी तब्येत खराब आणि इथे येण्यासाठी पण तुम्हाला खूप परीक्षा घेतल्याच जातात ना, नाही पोहोचत सहसा. आताही खूप जणांनी सांगितलेलं असेल त्यातल्या किती पोहोचत मला माहिती नाही, पण त्याला सगळे ते बार्स ओलांडून जो येतो ना त्यांना त्याला बसवायचाच असतो हे ध्यानात. आणि असंही असतं बऱ्याचदा सहज ह्याच्यामध्ये मी सुद्धा या नंबरवर पण मी स्वतः आहे. कारण अक्षरशः एवढे गारमेंट जातात की मी स्वतः पोहोचेल की नाही अशा पद्धतीत पण नाही. मला आपला परिवार आपण भेटणार आहोत
माझ्या तिथे तग धरला त्या गोष्टीतून आणि मी आज तुमच्या समोर उभी आहे. आणि म्हणजे इझी पण वाटतं कधी कधी सहजासहजी मिळतं तर आपल्याला वाटतं तसं मी फोन केला होता आम्ही ते 3-4 दिवस गायब होते तर मग ते- हा, यायचंय मला. आणि मग ठाण्याच्या त्यांना ओळखत नाही पण आपला परिवार एवढा सुंदर आहे ना कारण आणि आज हे पुणे मीटअप नाहीये, हे आता मिक्स आहे. मुंबई पुणे मीटअप आहे ते. आता म्हणजे बाहेरचे पण आले आहेत वेगवेगळ्या ठिकाणं. त्यामुळे आता मी पुणे मीटअप म्हणून हे लिहिणार नाहीये. येता येईल असं पटकन वाटलं असं मग गाडीची सोय झाली मग गाडी त्यांच्याबरोबर ठरलं पण रेखा कुठे असतील त्यांना मी नंतर नाही पण म्हणाले अच्छा माझं अतिशय तब्येत थ्रोट इन्फेक्शन सांगितलं आणि जसं म्हणतो आपण काही दिवस मुलगी आली थोडं मेडिटेशन थांबलं आणि थांबल्यानंतर थोडं कळतं कुरकुरी मग शरीरात इमिजिएटच आपल्याला कारण तुम्ही थांबला तर पुन्हा तुम्ही त्या ट्रॅकवर जाणार आहात. कारण तुम्ही तसे पूर्वीपासून काही साधनेत नसाल किंवा आधीचं आपलं पास्ट लाईफ जेवढं कनेक्ट होऊन आपण येतो त्या प्रकाराने जसं असेल तसेच तुम्ही पुन्हा त्या ह्याला पोहोचता. त्याच्यामुळे ती विसंगती नाही करायची. एकदा आलात ना यामध्ये की कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट, मग तुम्ही पुढे जाता. एकदा त्या स्टेजेस क्रॉस केल्यात ना की मग नाही मागे जाणार. पण जेव्हा ते स्टेज क्रॉस करतात तेव्हा तुम्हाला बंद करू नये असंही वाटणार. कळलं का? तुम्हाला बंद करा असं वाटतंय म्हणजे भरपूरच काम आणि तू तर भरपूरच कर. त्यामुळे आज हे आवाज कुठे इथपासून सुरुवात होती तर अगदी जसं ते कॅन्सरही झालं पहिल्यांदाच भेटणार. हो पहिल्यांदा भेटलं आणि कॅन्सरही झालं मी नंतर आई ऍडमिट झाली अचानक परवा. शिल्पा अजिंक्य. मी अरोमाथेरपिस्ट आहे नॅचरल थेरपिस्ट आहे आणि स्किन एस्थेटिशियन आहे. तर आई ऍडमिट झाली मग वाटलं की काय होईल आता तर जाता आणि जायची तर इच्छा होती आणि हे मला हिच्या सुपूर्द करायचंय हे आपले लाडके स्वामी हे द्यायचंच होतं. तर मी तिला फक्त मेसेज टाकला मी ऍडमिट होते आई मी जाते आहे. भावाचा किस्सा मी तुला म्हटलं की तो अचानक नाहीच आहे लंग्सच्या पाईप्स मध्ये काहीतरी वाटतंय असं डॉक्टर घरी येऊन म्हणाले इमिजिएट ऍडमिट करा. मी घरून निघाले पोहोचले आणि तिथे भाऊ ड्रायव्हर शोधत होता गाडी होती ड्रायव्हर नव्हता आणि अचानक त्याने स्वामींना पाया पडला तो आणि म्हणाला आणि त्याच्या आधी त्याच्याकडे आपलं अष्टगंध गेलं होतं कार्मिक हिलिंग अत्तर गेलं होतं. त्याला मी यापूर्वी रडताना स्वामींसाठी कधीच पाहिलं नाही पहिली मुळात गोष्ट. आणि तुम्हाला फक्त हेच म्हणाला अगं शिल्पा मला ना ऍक्च्युली ड्रायव्हर मिळणार नव्हता मी वाया फोन लावले 2 मिनिटात एक माणूस म्हणाला काळजी कशाला करता स्वामी आहेत ना मी दुसऱ्याचा नंबर देतो. त्याने दुसऱ्यांचा नंबर दिला त्याची रिंगटोन दत्तगुरूंची वाजवतो म्हणाला मी खालीच मी येतो आणि दरवाजात गुरुदेव दत्त करत आला आणि घेऊन गेले आईला आणि ती सुखरूप घरी आली आहे. ती सुखरूप आली तिथून येताना मी फोटो फ्रेम स्टेशनला उतरून करून घेऊन आज इथे हजर आहे. भेटण्याची उत्कंठता तेव्हाही मी तिथेच बसले होते. त्यामुळे म्हटलं की ही पोहोचणार मला माहिती होती पण तिलाच थोडासा डाऊट होता. पण हा डाऊट पण सोडून दे म्हणजे तुझी आतली म्हणजे प्रबळ शक्ती असेल ना तर आपण तिथे पोहोचलो जातो. कारण आपण काही फार टाइमपास करण्यासाठी आज भेटलेलो नाही. आपण एक वेगळ्या विषयावरती आपल्याला आयुष्याची नवीन वृद्धी कशी करायची आहे हे समजण्यासाठी आपण इथे आलो आहोत. म्हणून आपल्याला एकमेकांचे अनुभव महत्वाचे आहेत. कारण ते अनुभव आपल्याला इतके तरुण धरतात ना की आपल्याला खरंच काहीतरी वेगळं करण्याचा हुरूप येतो प्रत्येकाला. आणि आज इव्हन आता तुम्ही घरी गेल्यानंतर ज्यांना तुमचे ब्लडचे रिपोर्ट्स काढायचे असतील तुम्ही खरंच जाऊन काढा. तुमचे रिपोर्ट चांगले माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे. मला पिट्युटरी ॲडिनोमा आहे जो थायरॉइडमुळे होतो प्रेग्नन्सीमध्ये डेव्हलप झाला होता ज्याने आपला थोडासा बॅलन्स जातो बॉडीचा. कारण थायरॉइड ग्लँड तुमच्या शरीराचं सगळे बॅलन्सिंग हे करतं आणि बरेच वर्षापासून ते आहे. प्रोलॅक्टिन ज्याला हाय असतं म्हणतात त्याच्यामध्ये मुलीचेही काही रिपोर्ट्स होते PCOSचे. जेव्हापासून रेकी चालू केले आत्ताचा हा जो रिपोर्ट दोघींचाही नॉर्मल आहे. दत्तगुरू आणि स्वामींची प्रेम माझ्या गुरुचरणी आहे. जशी माझी इच्छा होती की ती अशी एक गुरु भगिनी माझ्या आयुष्यात यावी कायमच होती. फार माहिती
मैत्रिणी अशा कधी केल्या नाही. स्वतःमध्ये राहणं, स्वतःचं कामालाच देव मानणं आणि स्वामी याशिवाय काही माहिती नव्हतं. त्यामुळे गप्पा मारणंही कदाचित फारसं माहिती नसेल कोणाशी. कशा मैत्रिणी करतात हेही माहिती नव्हतं. कारण कामच म्हणजे तिथेच बायकाच दिवसभर येणाऱ्या, त्यांचे स्किन ट्रीटमेंट, त्यांचं हेच, त्यांना त्यांचेच सुख दुःख, त्यांच्याच गप्पा, त्यांचंच बोलण्यामध्ये भरपूर तोच एक परिवार झाला होता. पण आता हा जो परिवार आहे ना, म्हणजे इथे कोणाशी बोलायला विचार केला तर कोणाशी ओळख लागत नाही, कोणाला कोणाशी काही नको आहे. आणि कोणालाही फोन केला ते व्हायब्रेशन जाते. तिलाच फोन केल्यानंतर असे बोलत होतो जसे की आम्ही एकमेकींना ओळखतोय. मी तिला म्हटलं की काय सुंदर व्हायब्रेशन्स आहेत तिथे या परिवारात, इतके सुंदर कुठेच मिळणार नाही. असे सहजासहजी असं सगळं मिळत नाही. आणि मिळाल्यानंतर त्याची खरंच आपण म्हणजे व्हॅल्यू केली पाहिजे. आज स्वामींच्या रेकी शिकले, रेकी लेवल 1 आणि 2 शिकले जेव्हा, एक तर स्वतःचं स्वत्व काय सांभाळायचं हे एक्झॅक्टली कळायला लागतं. तुम्ही उगीच सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडायचं नाहीये. खूप असा स्वभाव होता माझा की खूप जास्त सगळ्याच गोष्टी करायच्या. भावनात्मक मूर्ख म्हणू नका, खरंच म्हणू नका. ते तुम्हाला खूप म्हणजे ती खेचून काढ. असं आहे, मी सुद्धा त्यावर वर्कआउट करते. पण असतात ना भावना, त्यांच्यापर्यंत असतील तर चांगलं, अदरवाईज नका बघ, कारण ते तुम्हाला फक्त दुःखच देईल. त्यामुळे ते एक मुळात खूप मोठा मुद्दा करायला आहे की ते खूप साध्य झाले. आणि ते खूप असं बोलताना सोपं वाटत असेल, ते साध्य असं कुठलेही इतर तुम्ही कोर्सेस करा, काही शिका, कशानेच होत नाही. म्हणजे खूप जास्त जसं ही म्हणत होती की हे पाहिजे, ते पाहिजे, हे करायचं, तसंही असतं. ते भरपूर गोष्टी करायच्या, नावही कमवायचे, पब्लिसिटी. मी टीव्हीवर आले, झी टीव्ही मध्ये लिहिलं, लोकसत्तेमध्ये अजून मी आर्टिकल गेला नाहीये. मी झी टीव्हीवर आले, अशात मी आहे. नाही म्हणजे हे सगळं जरी केलं की यांची कृपा. तो नकोय. यांची आपण कृपा. आपण इथे पायातलेलंच आहे. मग हे असताना त्याच्या पुढचं मी आणि काही भरपूर आणखी मी तुम्हाला एक सांगेन, भरपूर असे आहेत की जे नावाजलेले आहेत ते अक्षरशः म्हणतात आमचं नाव घेऊ नका. हा, कळलं का? असे मला असतात की आमचं नाव घेऊ नका. असं, अरे तुम्ही महाराजांसमोर काय आहात, तुमचं नाव घेऊ नका सांगण्याची तुमची काय दिशा आहे, काय लायकी आहे? मी तर याच भाषेत म्हणतो, का महाराजांसमोर नाव घेऊ म्हणजे त्यांच्यापेक्षा तुम्ही मोठे झालात? हा, लोक तुमचा गैरफायदा घेत असतील गोष्ट आहे, मी नाहीये त्याच्यासाठी बनलेली. आणि मला अजिबात इंटरेस्ट नाहीये तुमचे नाव लौकिकात. आणि इथे आल्यात की तुम्ही सगळे शून्याला सुद्धा किंमत आहे, कळलं? त्यामुळे सरेंडर म्हणते ना, ते यासाठीच आहे. त्यामुळे तिथे तुम्ही तुमची श्रीमंती काही दाखवा, काही कुठेही तुम्ही बंगल्यात राहा, झोपडीत राहा, इकडे सगळ्यांचा न्याय एकच आहे, तो तुमच्या कर्माचा इशू. असंच आहे. त्यामुळे हे पक्क ध्यानात ठेवा. आणि म्हणून मी कधीतरी भडकते, सगळेजण म्हणतात की माझा आम्ही सगळ्यांनी तुमचा काय दम ऐकलेला आहे, राग ऐकलेला, त्यामध्ये ना मला तिडीक जाते की महाराजांच्या वरती आलं ना कोणी असं काही गोष्टी किंवा मला सहनच होते. अरे काय तुम्ही सोडत नाहीयेत गोष्टी, म्हणजे मग आपण काय करतोय, मग मी कशाला माझा वेळ फुकट घालवते, असं होतं ते. कळलं का? म्हणजे तवरनं दाखवा थोडा किंवा बाकीच्यांचे शेअरिंग पण त्यासाठीच दिलेले असतात की मला माझ्यात कशी सुधारणा करायची. त्याच्यातनं तुम्हाला डाऊन करण्याचा कुठेही हेतू नसतो. ज्यांना अपलिफ्ट करायचं की मला यांच्यासारखं बनायचं, उलट अशी आशा निर्माण करा म्हणून. असं ते तिचंच कंटिन्युएशन जरी म्हणाली ना, आपल्याला अजून हवं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरी एक असतं ना सदैव अजून 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 काय करायचं. ते रेकी शिकल्यानंतर अगदी म्हणतो ना आपण, ते इथे येऊन बसतो. आता असं झालंय की मला भेटणारे म्हणतात खूप कंटेंट, आधी खूप कळत असतं असं वाटतं, नंतर कळतं आता काय कळलं नाही, खूप कंटेंट आहे असं वाटतं. आणि तीच खरी सुरुवात आहे. जेव्हा तुम्हाला कळतं मला काय कळलंच नाही, जेव्हा कळलेलं असतं असं वाटतं पण कळलेलं नसतं हे समजतं. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे रेकी शिकणं हा काही फक्त म्हणजे कोर्स वगैरे म्हणूच शकत नाही. दिस इज अ लाईफ. तुमच्यातला कोर्सच नाही, कोर्स नाहीच आहे. म्हणून मी हल्ली ते रील पण पाठवतेच, तो कोर्स नाहीच आहे. प्रत्येक जण म्हणजे इकडे तुम्ही मी आपण सगळेजण शिकतोच आहे. आणि त्यात काही म्हणून काही आपण काही छोटे मोठे हा भागच नाहीये, इथे वयाचा भाग नाहीये, काही नाही. इथे आपल्याला शिकायचंय, आपल्याला यांच्या जवळ जेवढं जाता येईल तेवढं जायचं बस. आणि तेच आपल्याला पुढच्या
ती आयुष्यामध्ये पूर्ण उपयोगाचं आहे. कारण संगतच महत्वाची. आज हा परिवार तिथे सत्संगी आपण जमलो असं आहे. तिथे आपण ह्याला नाही आलो, पार्टीला नाही आलो आपण, म्हणजे आपला हेतू कुठचा आपल्याला खेचून आणतो हा आजच्या तारखेला किती महत्वाचा आहे ना. त्यामुळे म्हणते तसं एक्झॅक्टली पूर्ण म्हणतो ना 360 डिग्री टर्न होतो आपल्या आयुष्यामध्ये, पूर्ण चेंज होतो. आपले स्वतःचे विचार थोडेसे आणखीन चांगले जाण्याकडे कल होतो. जास्त भाषा मी तिला म्हटलं होतं की जी माझी लँग्वेज मी पूर्वी बोलत होते ती पूर्णच परत मला मिळाली. त्या भाषेमध्ये मी परत आले. ती भाषाशैली आणखी सुंदर झाली, विचार तसे झाले. भौतिक गोष्टीच्या पेक्षा मला मी थोडंसं बाकी गोष्टींवरती बोलेन. कारण रिपोर्ट्स मुलीचे चांगले आहेत, माझे चांगले झाले, किंवा थोडंसं हिने नंबर्स दिले होते ते मिस्टरांचे कामाच्या बदल्यात त्यात तिकडे स्टेबिलिटी आली, किंवा तिने आणखीन काही गोष्टी जे मुलीसाठी पण ऍडमिशनसाठी होतं म्हणाली की तिचंही ऍडमिशन MBBS झालं. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. पण मला सध्या असं वाटतं ना, जेव्हा रेकी आपण करतो, म्हणजे आता ती जातीये फ्लाईटने, तर आपण बसतो की आता माझ्या मुलीला सुखरूप पोहोचव. आता हल्ली असं वाटत नाही. आता असं वाटतं हे काय करतोय आपण, फक्त माझ्या मुलीला सुखरूप काय पोहोचव. अख्खं विमानात बाकी जण पण आहेत ना, त्या सगळ्यांना सुखरूप पोहोचव. तर ही जी भावना आता बाकी खूप गोष्टीतनं करताना, रेकी करताना आता प्रत्येक वेळेला अशा गोष्टींकडे जास्त कल जातो की हे माझं काय आहे आता, म्हणजे माझ्यासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या असं नाही, सगळ्यांसाठी काय करता येईल तेव्हा ते जाणीव होती. ही जाणीव करून देणं ही सुद्धा त्यांची कृपा आहे. ही खूप इझिली येत नाही. खूप म्हणजे शिकावं लागतं बरेच वर्ष, किंवा आयुष्याची बरीच वर्ष घालवली की ती येते. पण तसं नाही होत. ह्याच्यात पटकन कळून जातं. तेव्हा रिअलायझेशन येतं ना, तेव्हा कळतं की माणूस कुठल्या गोष्टीच्या मागे लागत असतो, काय हवंय हे ते काहीच नाही. याच्या व्यतिरिक्त खूप स्वतःमध्ये बदल होत आहेत हे पहिले बघितले पाहिजे. खूप शांत, कंटेंट, पीसफुल वाटणं, या सगळ्या ज्या गोष्टी होतात ना, या इझिली मिळत नाही अजिबातच. आजच्या जगात तर अजिबात नाही. आणि जसं ते म्हणते इतरांशी बोलताना आपल्याला जे जाणवतं, लोक आपल्याशी चांगल्या, ह्याच्यावरती आपण हा टॉपिक घेऊ शकतो की आपण इथे जे म्हटलंय की हाय व्हायब्रेशन सायन्स ज्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे साधारण हाय व्हायब्रेशन कॅरी जो करतो माणूस, तो जर का तुम्ही सामान्यतः कुठेही गेलात तर कदाचित तुम्हाला असं जाणवेल की अरे आपल्याकडे का असं कॉन्सन्ट्रेट करून बघतायत कोणी असं. म्हणजे आपण काही सेलिब्रिटी नाही, पण आपल्याकडे जरा बघितलं जातं, अगदी आवर्जून बघितलं जातं. तेव्हा समजायचं की तुमच्या हाय व्हायब्रेशन तुम्ही कॅरी करताय. दुसरं म्हणजे लहान मुलं ते अतिशय तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे आपण खरं लहान मुलांकडे आकर्षित होतो, पण लहान मुलं तुमच्याकडे आकर्षित होतात. तेव्हा समजायचं की तुमचं ऑरा, तुमचा हाय वाईब्स घेऊन आहे. म्हणजे या साईन्स आहेत की ज्याच्याने तुम्ही मेकआउट करू शकता की तुम्ही कुठे लो आहात, काय हाय. नंतर आसपासच्या प्राण्यांना खूप सुरक्षित वाटतं. म्हणजे खरंच आहे ते, आणि मी पण अनुभवलंय. कारण म्हणजे आमच्याकडे एक कुत्री होती जी बाहेर, म्हणजे ती प्रेग्नंट होती, पण ती जवळजवळ तिच्या डिलिव्हरीच्या टायमाला बरोबर माझ्या दाराच्या बाहेर येऊन अगदी बसायची. आणि मला माहिती नव्हतं की आधी प्रेग्नंट आहे. आपण दरवाजा पण उघडू शकत नव्हतो. त्यामुळे मी समोरच्या फ्लॅटमध्ये जी लेडी राहते तिला सांगितलं की तिला बाजूला करणारा दरवाजा उघडता येत नाही. तर तिने जेव्हा उचललं ना तिला, तेव्हा कळलं की म्हणजे अरे ही तर प्रेग्नंट आहे. पण ती बाकी फ्लोअरवरती एवढे फ्लॅट असून सुद्धा ती त्या फ्लॅटच्या बाहेर का बसते असं. म्हणजे हे ते व्हायब्रेशन्स आपल्याला कळू शकतात. प्राणी मात्र किंवा पक्षी वगैरे पण, इव्हन घोराकष्ट सुरू झालं ना की भरपूर साळुंक्या, भरपूर पोपट वगैरे असे येऊन ना, म्हणजे अभिषेक सुरू असतो ना तेव्हा इतके ते येऊन बसतात ना हवेच्या हवे की त्यांना काय आकर्षित होत असतं त्याच्यात, आणि या वाईब्स असतात आणि हा तुम्हाला अपलिफ्ट करत असतात. त्यामुळे तुमचं ऑरा खूप मॅटर करतो. आणि ऑरा हा तुमचा इंटॅक्ट ठेवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे, म्हणजे आज जसं आपलं मेकअप आहे, आता तुमचा जो ऑरा बूस्ट होईल त्याच्याने तुम्हाला तुमचे वाईब्स हाय करायला खूप मदत मिळते. मग तो आपल्याला इंटॅक्ट ठेवण्यासाठी आपल्याला वारंवार या गोष्टींमध्ये काम करणं, हे ऐकणं आलं, या गोष्टींचं स्मरण करणं आलं. आपण जेव्हा काही रिकॉल करतो, आठवणी कशा असाव्यात, तर त्या अशा असाव्यात की ज्याच्यामुळे तुम्हाला त्या क्षणाला लगेच एनर्जी मिळते. अशा गोष्टीतनं तुम्ही वर्कआउट केलं की तुमचे हाय वाईब्स ऑरा तयार होतात. आणि हा महत्वाचं म्हणजे की अनोळखी लोक हे खूपदा होतं. कोणी ओळखत नसतं, पण ते असे सगळे त्यांचा जीवनपट तुमच्यासमोर ओपन करतात, अक्षरशः ओपन करतात, आणि नंतर म्हणतात मला माहिती नाही की मी तुम्हाला का सांगितलं असं. तेव्हा तुमचं ऑरा नक्कीच हाय व्हायचं असतो. आणि ऑफकोर्स तुमच्यामध्ये एवढी सकारात्मकता असते की जो
तसं गोष्टी तुम्हाला डिलिव्हर करतोय त्याला तुम्ही तुमची ऊर्जा पोहोचवता आणि त्याची स्पंदनं चांगल्या ऊर्जेतनं तयार करायला तुम्ही कारक ठरता. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कारक ठरता दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टींसाठी तेव्हा तुम्हाला मिळणारी जी ऊर्जा बोनस तर्फे मिळते म्हणजे वेगळं काहीतरी घडून येतं आयुष्यात. त्या गोष्टी आपण म्हणतो ना अरे म्हणजे मी असं स्वप्नात पण विचार केला होता आणि ही गोष्ट झाली चांगली माझ्यासोबत. तर तेव्हा त्या ऊर्जा तिकडे आपण म्हणतो ना एक तिजोरी उघडली जाते तसं होतं आणि आपल्याला ते ट्रेजर हंट सापडायला लागतं. असं म्हणजे हाय वाईब्स आपण का कॅरी करायला पाहिजे आपला ऑरा का मॅटर करतो यासाठी मॅटर करतो आणि म्हणून ऑरावरती काम खूप करावं लागतं. पण ऑरा म्हणून आपण मंत्र वगैरे जे काही बोलतो पण त्याच्यात पुन्हा भाव होता सारखं मी तेच सांगतो. आता हिच्याशी ओळख स्वामींनी करून दिली ऍक्च्युली. म्हणजे आपण असे रेकी शिकायचे 3-4 वर्ष शोधतोय कुठे शिकूया काय असे असंख्य काही कोर्स घेऊन माझ्या इनबॉक्स मध्ये होते. ते उघडायची कधीही इच्छा झाली नाही, परचेस करूनही कधी उघडले नाही. आणि हिच्याशी जेव्हा भेटायचंय ठरलं तेव्हा ऍक्च्युली सकाळी असंच मी आणि डोक्यात आलं रेकी शिकायचं. मी आणि मिस्टर बसलोय आणि चहा घेतोय आणि असं ठरलं की मला बघायचं होतं रेकी डोक्यात आली शिकायची. आणि हिचा मतलब वरती जे स्वामींचा डीपीचा फोटो आहे तो डीपीचा फोटो सगळ्या पुढच्या सगळ्या डीपींना दिसतो. म्हणजे असं दृष्टीला काही भ्रंश होतो असं वाटेल 2 मिनिटं पण तसं नव्हतं. मी त्यालाही दाखवलं. तो म्हणाला की हो मलाही दिसतोय काहीतरी आपलं व्हॉट्सअपचं ग्लिच असेल. मी असं कधी पाहिलं नव्हतं याच्या आधी व्हॉट्सअपचं ग्लिच पण ते सगळ्या फोटोंना त्या स्वामींचेच फोटो दिसत होते. आणि तिच्याकडे फोन लावेपर्यंत ते दिसत. एक अख्खा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी फोन लावल्यानंतर जे फोटो दिसायचे होते सगळ्या पुढच्या डीपींना स्वामींचाच फोटो जो तिचा स्वामींचा फोटो आहे तोच. आणि मग जेव्हा फोन झाला त्याच्यानंतर ते दिसणं बंद झालं. त्यांनीच पोहोचवलं तिथपर्यंत. म्हणजे अद्भुत आहे सगळं. म्हणजे शब्दात मांडतानाही थोडंसं पण अशा प्रकारे मी तिच्यापर्यंतही पोहोचली आहे. आणि त्याच्यानंतरचे भरपूर असे अनुभव आहेत ती जे आधी खूप फास्ट होती. आता ती म्हणून फास्ट होती म्हणजे ती खूप बोलायची खूप सांगायची म्हणजे तिला एक तो ठहरावच मिळत नव्हता. तो आता तिला मिळालाय. म्हणजे मी ते तेव्हा सांगितलं होतं तिला की म्हणजे तू आता जेवढ्या फ्रिक्वेंटली कॉल करतेस ना तेवढं तू गायब होशील. तिथे कारण काहीतरी शोधत असतो ना माणूस तेव्हा तो त्या गोष्टीला सर्च करत असतो. जेव्हा त्याची सर्च थांबते तेव्हा तो आतमध्ये जातो स्वतःच्या आणि ती प्रोसेस त्याची चालू झाली की त्याला आतमध्ये बघता येतंय. कळलं का? आरसा समोर ठेवला तर मला आरशात बघायची गरज नाही. मला माझ्या आतमध्ये तरी जाता आलं तरी पुष्कळ असं. त्यामुळे ती प्रोसेस आपण आतून बाहेर देतो म्हणतो ना ती व्हायला पाहिजे आणि ती रेकीतनं होते. तुमचे सगळ्यांचे जे रॉंग ट्रॅक कदाचित काही चालू असतील तर ते ऍक्च्युअली रेक्टिफाय करा मला विचारा पण मी सापडतो. थँक्यू. ताईने ऍक्च्युली परवा अचानक विचारलं की तुझं एक्सपिरियन्स शेअर माझं नाव पूनम पाताडे. मी बोरिवली मुंबई इथे राहते आणि मी सनफार्मामध्ये ॲज अ मॅनेजर काम करते. सो हेच लाईक रेकी काही माहीत नव्हतं. ताईने अचानक परवा तर मला त्यांनी विचारलं की एक्सपिरियन्स शेअर करशील का. तर थोडी घाबरले. त्यांना बोलली मला असं खूप छान बोलता येत नाही. तर त्या बोलल्या की नाही मनापासून बोल सगळ्यांपर्यंत बरोबर पोहोचेल. म्हटलं ओके करते शेअरिंग. तर रेकी असं काही माहितीच नव्हतं. मी माझा आधीचा एक्सपिरियन्स स्वामींचा शेअर करीन त्याच्यानंतर पोस्ट रेकीचा शेअर करीन. तो स्वामी असं घरात पण एवढं नव्हतं. माझी बहीण करत होती ती खूप सांगायची स्वामींचं कर पण मी लक्ष नाही दिलं. देन वाक्यांमधले सुधारणा हा माझी बहीण स्वामींचं करत होती अशक्य आहे. स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत ते करून घेत ना. त्यामुळे त्यांच्या इच्छेने आम्ही करत आहोत किंवा माझी बहीण करत. म्हणजे दिस इज नॉर्मल फॉर यू पण मी जस्ट रेक्टिफाय करते ना आता आपण ह्या परिवारात कळलं का मी करते स्वामींचं आपली रायकी ना. हा प्रत्येक वेळेला आपण यायचं खालती उतरायचं या बाबतीत खेचायचं सगळं. मग तेच झालं की लाईक मी ते घेत नव्हते सिरियसली. स्वामींनी एक धडा शिकवला आयुष्यात त्यामुळे इथे आले. ते बोलतात मी एकदम डिटेल शेअर नाही करणार की कॉन्फिडेन्शियलिटी रिझनमुळे पण एका विचित्र अवस्थेत मी अडकले. माझ्यावर ATS ची कारवाई लागली होती
अँटी टेररिस्ट स्क्वॉड हे काहींनाही माहीत नाहीये कारण कॉन्फिडेन्शियलिटी रिझनमुळे मला हे शेअर करायचं नव्हतं. मला जे त्याला पुरावे द्यायचे होते की माझ्याकडनं हे झालेलं नाहीये, ते पुरावे मला सापडत नव्हते कारण मी ते केलेलं नव्हतं. ऍक्च्युली काय झालं होतं, माझं आधार कार्ड वगैरे कोणीतरी रॉंग मिसयूज करत होतं आणि त्याच्यामुळे आता ATS म्हणजे ऑफकोर्स देशद्रोही कारवाई, त्याच्यामुळे तिथे माझा एक नंबर होता तो माझ्या नावाने यूज केला जात होता आणि तो नंबर माझा नसल्यामुळे ते सांगतात आम्हाला प्रूव्ह कर. आम्हालाही माहिती आहे तू साध्या मिडल क्लास फॅमिलीची आहेस, तुझा याच्याशी काही संबंध नाहीये, पण हे तू आम्ही पुढे हे फाईल क्लोज नाही करू शकत जोपर्यंत पुरावे नाही मिळत. तर म्हटलं ठीक आहे. पहिले ते चांगले बोलत होते, 3-4 महिने झाले, मग केस क्लोज होत नाहीये. सिनियरकडनं प्रेशर आलं, त्यांनी मला बोलावून घेतलं की आता 2 दिवस देतो, प्रूव्ह करा, अदरवाईज पुढच्या कारवाया चालू होतील. घरी आले, काहीच सुचत नव्हतं, म्हणजे मी पूर्ण ब्लँक झाले होते. सो असं मनात आलं की स्वामी आहात ना, काहीतरी मार्ग दाखवा. जे ताई बोलत होती की स्वामींचं कर दाखवा. सो लगेच एक क्लिक झालं की माझा जुना मोबाईल आहे माझ्याकडे, त्याच्यात मे बी हा जुना नंबर आहे, तर तिथे काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल. तो मोबाईल खोलला आणि अक्षरशः मला ते सगळे पुरावे मिळाले. विदिन 2 डेज सगळे डॉक्युमेंट सबमिट झाले. तरी त्यांचं कसं व्हायचं, ते प्रत्येक वेळी बोलायची इन्फॉर्मेशन आली आहे, आम्ही पूर्ण गो थ्रू करू, परत इन्क्वायरी लागली, परत कॉल करून बोलू. तर मी म्हटलं ठीक आहे, 3-4 महिने जाऊ देऊया, बघूया काय होतंय. हे साधारण मी पुरावे फेब्रुवारीत वगैरे दिले, मे पर्यंत वाट बघितली, पुढे काहीही झालं नाही. मग म्हटलं आता अक्कलकोटला गेलंच पाहिजे, हे स्वामींनी केलंय माझ्यासाठी. मग तेव्हापासून अक्कलकोटला जायला लागले. एव्हरी थर्सडे न चुकता मठात जायला लागले. पण जसं मी बोलले की हे सगळं कसं करायचं, स्वामींचं नामस्मरण करत होते, पण तारक मंत्र वगैरे हेही मला माहित नव्हतं, म्हणजे मी एवढं काही केलं नव्हतं स्वामींचं. पण नंतर असं झालं की परत मग काहीतरी आत्ता म्हणजे मी रेकी आणि हे आता जस्ट लास्ट इयर आय थिंक सप्टेंबर 25 पासून मी स्टार्ट केलं. तर प्रत्येक वेळी म्हणजे सगळं करत होते नामस्मरण वगैरे, पण तो मार्ग मला सापडत नव्हता की आता पुढे मी कशी जाऊ. तर थोडे फॅमिली इश्यूज होते, ते कोणाशी तरी शेअर करायचं होतं. तर आदिती माझी सख्खी चुलत नणंद आहे, तर तिला मेसेज केला की आदिती यार असे प्रॉब्लेम आहेत, काय करू कळत नाहीये. आदिती एकच बोलली, तुला लिंक्स पाठवते, त्या सगळ्या बघ, मला वाटतंय तू करू शकशील, तू कर आणि पुढे मग बघ, मी काहीच बोलणार नाही, तू तुझे अनुभव घे, तुला कळेल की ह्याने काय तुझ्या आयुष्यात बदल घडेल. तिने सगळे ताईचे पॉडकास्ट मला पाठवले होते, सगळे बघितले आणि तिथे तेच होतं जे मी शोधत होते की मी स्वामींची सेवा कशी करू. मला रेकी काहीच माहित नव्हतं. पॉडकास्ट पण मी रेकीची इन्फॉर्मेशन नाही बघितली. मी बघितलं की इथून माझ्याकडून स्वामींची सेवा होणार आहे, तर मी जाते पुढे, मला ते जमू दे नको जमू दे, मी करणार आहे. आणि मग अटेनमेंट झाली. विदिन अटेनमेंट 12वा का 13वा दिवस होता. अक्कलकोटला गेलो. आदिती, पूजा, सुधीर, म्हणजे मी ते फक्त इच्छा बोलून दाखवली अक्कलकोटला जायचंय, ते बोललीस ना आता जायचं. आणि ऍक्च्युली सप्टेंबर मध्ये गेलेलो तेव्हा सोलापूरला खूप पाऊस होता, पूर आला होता, रोड्स बंद झाले होते, पण स्वामींनी ती म्हणजे अक्षरशः तो माझ्यासाठी अविस्मरणीय दिवस होता. माझा वाढदिवस पण होता त्या दिवशी. तर आम्हाला जो म्हणजे दर्शन मिळालं, काहीच गर्दी नाही. त्याच्यानंतर आपली जी स्वामींची गादी आहे तिथून ते जनरली राऊंडने आपण फक्त बाहेर सोडतात आपण नमस्कार करू शकतो. आदिती पुढे होती, मी होती, पूजा होती. त्यांनी ऍक्च्युली ते जे दादा होते त्यांनी ती हे खोलली, बोलले आरती आणि पाया पडा. म्हणजे ते आम्ही बघत बसलो एवढ्या गर्दीत, ते फक्त आम्हाला का बोलवतायत. तर आम्ही पटकन गेलो. आदिती बोलली पूर्ण साष्टांग नमस्कार करून सगळ्यांनी पटापट हे करा, गर्दी आहे. हो, आदिती बोलली की मला हे माहिती असं करायचं, पटकन नमस्कार करा, ताईने शिकवलंय. आम्ही मस्त गेलो. मी पण जो साष्टांग नमस्कार केला, जेव्हा पाठी येत होती डोकं जोरात आपटलं पलंगाला. दादा बोलले चांगलं हे आहे, डोकं आपटलं आहे, स्वामींचं तुझं हे, तर म्हटलं ठीक आहे चालेल, म्हणजे आहे आशीर्वाद आहे, कुठेतरी स्वामी आहेत आयुष्यात. कुठेतरी स्वामीला मला तो एक्सपिरियन्स येतोय की माझ्या बरोबर आहेत आता, हे तर त्याच्याशिवाय काढूच नकोस. हो. आणि ते सोबतच आहेत असंच तुम्हाला आयुष्यभर चालायचं. करेक्ट. ते म्हणजे ती जाणीव झाली की नाही म्हणजे आहेतच ते माझ्या बरोबर, आता पुढे कसली म्हणजे चिंता नाहीये.
आणि मग हे जे एक्सपिरियन्स आणि तोपर्यंत ATS नंतर ते रेकी शिकेपर्यंत हे माहिती होतं स्वामी आहेत पण एक्सपिरियन्स येत नव्हते, त्यांच्याबरोबर नातं जोडलं जात नव्हतं, ते कुठेतरी मिसिंग होतं. पण रेकी नंतर ते कसं समजून घ्यायचं नातं, ते काय आपल्याला लाईक यु नो असे हे देतात, संकेत देतात, ते कसे समजायचे ते ओव्हरऑल मी शिकले ह्या एक्सपिरियन्स मधून. तर 2-3 एक्सपिरियन्स शेअर करीन. एक तर असा आहे, रेकी आता नोव्हेंबरमध्ये खूप आजारी पडले होते. अटेंडमेंट नंतर 21 दिवसानंतर तर माझी रेकी कंटिन्यू चालू होती मेडिटेशन, पण खूप आजारी पडले आणि एवढे निराशा आली होती की खूप बरं नाही वाटत आहे, कोणाला सांगू, कोणाशी बोलू, खूप असं हे झालेलं. 2-3 दिवस रेकी केली नाही आणि रविवारी काहीतरी 11-11:30 पर्यंत मी झोपून होती. झोपेत पण मला ताईंचा आणि स्वामींचा चेहरा असा फ्लॅश झाला होता, पण मला काही ते कळलं नाही. उठले 11:30 आणि ताईंचा अचानक मेसेज, रेकी चालू आहे का? मी घाबरले, म्हणजे मला असं हे झालं की बापरे आता ताई रागावल्या. मेसेज कधी पोहोचतात ते मलाच कळत नाही. मी आदितीला पण विचारलं तर ताई ओरडतील का? ती बोलली नाही काही ओरडणार नाही, तू सांग. मग ताईला खरं सांगितलं की 3-4 दिवस बरं नव्हतं, नाही झाली आहे प्रॅक्टिस, पण आता म्हणजे त्या क्षणी स्वामींनी हे करून दिलं, पुढे परत हे बोलायचं नाही की माझं कोण नाहीये, बरं नाहीये तर कोणा म्हणजे कोण आहे माझा परिवार, तसं तर ते आपला करायचं. परिवार आहे आणि आपण प्रत्येक सगळ्यांसाठी उभं राहायचं, ह्यासाठी आपल्याला एकत्र एकटे नाही आहात. म्हणजे उद्या कधी काही वाटलं, कोणाला कसलीही गरज असेल, कळलं का, तर त्यापर्यंत तुम्ही फुटअप करा. आपण सगळ्यांच्या समोर आणू शकतो. भरपूर जण असतात वेगवेगळ्या क्षेत्रातली, त्यातून आपल्याला काहीतरी मदत, त्यांच्या विचारांची मदत, त्याच्यातून तुमचे मार्ग मोकळे होऊ शकतात. म्हणजे तुम्ही एकटे नाही. म्हणजे पूर्णपणे जे घरावरती आपण हे करतो ना, की म्हणजे घरातले नातेवाईकच पकडून जे आपण असतो ते आहेतच तुमच्या कर्मानुसार बांधलेले, पण अपार्ट फ्रॉम दॅट हे जे जॅकपॉट नातं तुम्हाला दिलेलं आहे ना, त्यावरती लक्ष द्या आणि एकमेकांसाठी मदतीला उभे राहा. असं आहे, कळलं का? बरोबर. मग तेच हे झालं, ताईंना मेसेज केला याच्या पुढेची तू कधीच करणार नाही की रेकी म्हणजे प्रॅक्टिस मेडिटेशन कोणत्याही रिझनमुळे थांबवलं, बरं वगैरे नसेल तरी मेडिटेशन करेनच. आणि त्या दिवशी एक हे झालं की स्वामी आहेत, ताई आहेत, आपला हा परिवार आहे, आता बाकी कोणी नको आयुष्यात, जे आहे ते माझा हा परिवार आहे. तेव्हापासून मी ते सोडून दिलं की याचं निगेटिव्ह विचार आणणं, माझं कोण आहे वगैरे, हा एक अनुभव होता. त्याच्यानंतर तेच म्हणजे फॅमिली थोडंसं मानसिक तणाव, त्याच्यामुळे असा विचार करत होती की काय करू, म्हणजे दुसरीकडे शिफ्ट होऊ का, त्याच्यामुळे मुलावर पण परिणाम होत आहेत, असं एकदम म्हणजे खूप टेन्शन मध्ये आलेली. रात्री मुलाला घ्यायला गेली क्लासवरून येताना, माझ्या ज्या गल्लीत माझं घर आहे आधीच एक वडाचं झाड आहे आणि ते विचार चालू होते की पुढे आता काय करू, कशी ह्याच्यातून बाहेर पडू. त्या वडाच्या झाडाच्या इथे आले, असंच मनात बोले मला माहितीये स्वामी की तुम्ही मला मार्ग दाखवणार आणि सगळं नीट होणार. 13 वर्ष तिथे राहते, कधीच माझ्या समोर पान नाही पडलं त्या झाडाचं, असं पटकन पान पडलं. माझा मुलगा पण आलाय, त्याला बोलले मी विसर सगळी काळजी, आपल्याबरोबर स्वामी आहे, ते बघ पान पडलं, सगळं नीट होणार, काही नाही होणार. आणि नंतर ऍक्च्युली त्याच दिवशी रात्री म्हणजे आता आपली नाती असतात, पण मग सासरेच येऊन बोलले, स्वतःहून येऊन बोलले, जे 13 वर्षात कधी नाही बोलले की आपण एक काम करूया, आम्ही आपल्या दुसऱ्या घरी शिफ्ट होतो, वेगळं राहूया, म्हणजे थोडेसे जे काही क्लॅशेस आहेत वगैरे ते दूर होतील. मग मी पण बोलले की हा ठीक आहे, आपण ते ट्राय करूया. तर असं होतं की मला काहीच नाही करायला लागलं, आपोआप ते झालं स्वामींच्या कृपेने. ते तो एक मला खूप चांगला अनुभव आला. ताई मला मी बोलले की ताई असं असं झालं, तर ताई बोलल्या काय सासू सासरे सोडून दिलं हे चांगलं झालं. म्हटलं नाही ताई, कदाचित चांगल्या गोष्टी पुढे होण्यासाठी हे होणं गरजेचं होतं. मेसेज मला तसं होतं की माझे सासू सासरे दुसरीकडे शिफ्ट होतात आणि शी वाज लाईक हॅपी म्हणून म्हणजे हे चांगलं नाही असलं काही ऍक्च्युली भांडणं वगैरे अशी नसतात. म्हणजे तिथे मी नातं, मग मी मनात विचार केला की तिथे नातं नाही आणते मी, म्हणजे क्लेश नको, आपण 4 जण लांब राहू पण सुखाने राहू, हा विचार मनामध्ये आहे. म्हणजे तेही माझ्या आई वडिलांसाठी असं काही नाही, पण कसं होतं ना, तो एक निगेटिव्ह वाईब्स येतात आपल्यावर, त्याचा परिणाम विचारांची मेळ नसते ना, विचारांची मेळ नसते. आणि ऍक्च्युली काय असतं, प्रॉब्लेम कुठे आहे की माणूस जो आहे ना
तो समोरच्यामध्येच बदल अपेक्षित करतोय. कळलं का? म्हणजे हा असा वागत नाहीये, ह्याच्यामध्ये जो पडला आहे, त्याच्यामुळे आपण आपलं दुःख जास्त अंजारतोय गुंजारतोय. पण जर का तुम्ही स्वतःवरती, म्हणून तुम्ही सांगितलं मी स्वतःवरती काम करा, म्हणजे समोरचा तिथे नाचत बसला ना तरी तुम्ही स्टेबल राहा. कळलं का? तुम्हाला स्वतःला स्टेबल राहण्यासाठी मी स्वतःवर काम करतो. कारण समोरच्याला बदलण्यासाठी महाराजांनी आपल्याला काहीही दिलेलं नाहीये. जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो बदलेल. पण आता तुम्हाला वाटतंय ना, तुम्ही बदल असं आहे. म्हणजे तुम्ही बदलला मग त्याचं जे काय व्हायचं ते त्याचं प्राप्त असं झालं. आणि लोकांसाठी तुम्ही काही हेच नाहीये. म्हणजे ते स्वच्छता अभियान मोदींनी लढवली तसं प्रत्येक जणांनी, म्हणजे भारतातले स्वच्छता कार्यकर्ते येऊन तुमचं बाजूचं आवार नाही झाडणार आहे. प्रत्येक घरातल्यानी म्हटलं की मी माझ्या घरचा आवार झाडते, माझ्या बाजूचा परिसर झाडते, तर अख्खं भारत एका मिनिटात साफ होईल, स्वच्छ होईल. कळलं का? म्हणजे स्वतःवरच आहे ना आपला रिस्पॉन्सिबिलिटी. तिथे मोदीजी काय करणार आहे? तसं आहे ते. म्हणजे आपल्याला आपली साफसफाई करणं गरजेचं आहे ना. तुम्ही दुसऱ्यांच्या साफसफाईमध्ये कशाला इंटरेस्टेड आहात? एक गोष्ट मी समोरच्याला दाखवते, 4 गोष्ट माझ्याकडे आहेत ती बघा ती पहिली. असं आहे ना. आपण स्वतःकडे बघायचं नाही, हा इगो. आणि तो अहंकार जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत आपण पॉइंटच काढत असतो. असं आहे. हा, आणि म्हणजे एखादी व्यक्ती असतेच की हा आपल्याला नाहीच समजून घेते, तर मग तो विषयही तिकडे बदलतो. कळलं का? मग त्याला काही फाउंडेशन नाही. तुम्ही तुम्हाला द्यायचं तेवढं दिलं, पण त्याला नाही बदलायचं तर ती गोष्ट बंद होईल. पण चेंजेस तुम्ही तुमच्यामध्येच करा, नको दुसऱ्यांच्या मागे पडून काही वेळ गमावा. तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ फुकट जातोय, आणखी काही होत नाहीये आणि तुम्हाला दुःखच मिळतंय. मग ते कशाला एक्सेस करायचं? जे तुम्हाला पाहिजे ते तुमच्या आतमध्ये आहे आणि ते सलोख्याने करणं ह्याच्यासारखं ब्लेसिंग नाहीये ना. आणि महाराजांना सोबत घेऊन काहीच तुम्हाला अशक्य नाही. पण खूप विचार करा, खूप बारीक आहे ह्या गोष्टी आहेत ना, अगदी बारीक आहेत. म्हणजे एखादी दोरी असलेली एखादी गाठ लागली, त्या हात लावला दोरीला, ती गाठ तुम्हाला पहिली जाणवते. कळलं का? ती बारीक गाठ सुटत नाही. जेव्हा मी स्वतःवरती काम करते तेव्हा मला आपोआप त्या दोरीला, त्या गाठीला कसं सोडवायचं कळतं. दुसऱ्याकडे बघून तुम्हाला कधीच कळणार. म्हणून प्रवास आतून बाहेर. रील्स बघताय, काही करताय, त्याच्यावरनं तो समोरचा व्यक्ती काय करतोय हे तुम्ही बघताय. कळलं का? तो कसली रील करतोय, तो नाचतोय की काय करतोय, त्या गोष्टी तुम्ही बघताय. स्वतः काय करताय हे बघा. म्हणून आरशासमोर उभे राहून आतमध्ये स्वतःला बघा. नुसता चेहरा बघण्यासाठी आरसा दिलेला नाही. कळलं? त्याच्यानंतर असं चाफ्यांच्या फुलांचा एक एक्सपिरियन्स मला आला की ताईने जी आपल्याला फ्रेम दिली ती घरात करून लावली. खूप इच्छा होती अशी लावल्यापासून की चाफ्यांचा हार करायचा आहे, आणायचा आहे, पण ते योगच येत नव्हता. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, बुधवारी पण शोधलं, हार नाही सापडला. म्हटलं ठीक आहे नेक्स्ट थर्सडे करूया वगैरे. सकाळी त्या दिवशी वर्क फ्रॉम होम होतं, तर सकाळी जिथे काम करते वरतीच फ्रेम आहे. सकाळपासून सारखा तो सुवास घरी येत होता. मला वाटलं घरी कोणी चाफ्याची फुलं आणली आहेत का, फ्रीज मध्ये कोणी आणून ठेवत का, सगळं शोधलं. 2-3 वेळा उठले का चाफ्याचं हे येत आहे. मग मनात असं झालं की नाही, हे कुठेतरी माझं मिस होत आहे. उठली लगेच वजिरा, मी बोरिवलीच्या वजिरा नाकाचं जे मठ आहे तिथे जाते, तिथून जाऊन ते चाफ्याचं हार आणला, तो फ्रेमला घातला. आणि अजून एक माझं त्या एरियात काम होतं जे बँकेचं होतं, जे मी बरेच दिवस टाळाटाळ करत होते. तर ते पण म्हणजे त्या ह्याच्यात ते माझं झालं. मग माझं असं झालं की कदाचित स्वामींना ते नको असेल, त्यांना तर किती भक्त आहेत, त्यांना रोज लोक हे चाफ्याचे हार घेतात, पण कुठेतरी ते काम होणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी मला तो एक हे दिला, क्लू दिला की नाही उठ, थोडा वेळ काम बाजूला ठेव, जा ते करून ये. आणि माझं ते काम व्यवस्थित झालं बँकेचं वगैरे. तर ते पण मी ताईंना बोलले होते की असं असं झालं म्हणून. आणि एकदा असंच संध्याकाळी नामस्मरणाला बसले होते, आपल्या मेडिटेशनला बसले होते, तर असे मनात येतात विचार, स्वामी आहात ना असं वगैरे. तर मार्गशीर्षातला जो पहिला बुधवार होता तेव्हाच ऑफिसवरून आले आणि करत होते, तर असं बोलले मनात की स्वामी आहात ना. आणि नंतर पुढे मेडिटेशन चालू केलं. ताई खूप वेळा चॅनलमध्ये आपला ते स्वामी शक्ती ध्यानाचं टाकतात, पण मी कधीच त्याचं सिरियसली बघितलं नाही. स्क्रोलमध्ये कुठून तरी ते निघून गेलं आणि तेच आला, तो मेसेज आला डोळ्यासमोर माझ्या ह्याच्यात की हे मेडिटेशन करायचं आहे म्हणून. मेडिटेशन संपवलं, ताईनं मेसेज टाकला की प्लीज मला हे व्हिडिओ टाका,
मला हे मेडिटेशन स्टार्ट करायचं आहे आणि लकीली ताईंचा लगेच मला रिस्पॉन्स पण आला. तर मग मार्गशीर्ष थर्सडेपासून मी ते केलं आणि ते मेडिटेशन खरंच म्हणजे तुम्ही जे त्या मेडिटेशन करताना जे अनुभव, ते जे डिस्क्रिप्शन किंवा ताईंनी जे मेडिटेशन जे सांगितलंय ना, असे काटे येतात. खरंच वाटतं की गॉड इज कॉलिंग. ओके, मलाच तो फोन आलाय, मी जाऊन स्वामींच्या समोर बसली, स्वामींची आणि माझी भेट झाली. तर ते आणि तेव्हापासून मी न चुकता ते गुरुवारचं मेडिटेशन करते आणि म्हणजे माझे अजून खूप बरेच सारे अनुभव येतात, ते आता मी सांगू नाही शकत. पण खरंच खूप रेकी म्हणजे ते स्वामींचा आशीर्वाद होता. स्वामी आपल्या सगळ्यांसोबत आहेत, पण रेकी एनर्जीने ताईंनी ते आपल्याला जसं शिकवलंय, स्वामींची जी आपण सेवा करतोय, त्यामुळे माझं नातं स्वामींशी अधिक घट्ट झालं आणि मी ह्या प्रवासात आले असं मला वाटतं. तर आता 2025 संपलं, तर असं आलं की 2025ने काय दिलं. आपण जेव्हा इयर एंडला आहे ना आपलं एक हे करतो की काय केलं 2025 मध्ये. 2025 मध्ये माझी स्वामींची नवीन ओळख झाली, मला माझ्या गुरु ताई भेटल्या, मला माझा हा स्वामी परिवार भेटला. आणि 2026चं काय आहे तर हा परिवार जपायचा आहे, आपली भक्ती अशीच चालू ठेवायची, दुसऱ्यांसाठी